पेनिस आणि ह्याला मेटाफोर पण कसे असतात, म्यान, तलवार, तलवारातनं काढायची, बाजी मारायची. फर्स्ट नाईट आहे, लग्न झालंय, हा मग आज बाजी मारायची. हा तसंच त्याला बेडरूम मध्ये पाठवलं जातं. मुलाला पण आवडतं ना रे कडलिंग, त्या मुलाला पण आवडतो फोर प्ले. आपल्याकडे काय आहे कल्चर माहिती, फोर प्ले म्हणजे मुलगाच करतो मुलीस. मग मुलगी किती मुलाच्या निपल्सला टच करते, ती तिच्या बॅकशी किती खेळते, ती तिच्या खाली. पुरुष काय सगळ्यात जास्त सर्च करतात तर पीनसची साईज किती मोठी आहे, ती मोठी कशी करायची. पहिली गोष्ट, येस साईज मॅटर्स, व्हाय विल नॉट साईज मॅटर. पण ओम, तुम्ही की मी अशी स्तब्ध झोपलेली आहे, तुला येऊन काय करायचं कर. मग तू काय काय विचार ऍडजस्ट करेल, पोझिशन ऍडजस्ट करेल, टायमिंग बघेल, स्टॅमिना बघेल, आणि तोवर त्याचं इमोशन आणि एक्सप्रेशन होऊन जाणार आहे ना. तू विचार कर ना, इरेक्शन हुआ तो शादी टिकेगा, इरेक्शन नहीं हुआ तो डिवोर्स. आणि अशा सिच्युएशन मध्ये पेनिस इरेक्ट होणार म्हणजे कसं शक्य आहे, आय जस्ट डोंट नो. आणि मग अशी लग्न टिकणार. मर्द को तो मैं आज पॉडकास्ट पे से बोलूंगी, पहिले ना स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकावं. तेवढा स्टॅमिना असावा की तुम खुद के लिए खडे रह सको, फिर तुम्हारा ऑर्गन खडा रहेगा. हे सतत प्रमोट केलं जातं की कसं शिलाजी किंवा वायग्रा हे कसं खाणं योग्य आहे. तर खरंच तसं वर्क करतं का, आणि ओव्हर द काउंटर असे जाऊन काहीतरी औषधं सप्लिमेंट्स घेणं किती योग्य आहे. येस, सप्लिमेंट्स आर हेल्पफुल, घेतले पाहिजेत. पण मॅस्टुर्बेशन पण तुम्ही नीट करत होता का, तुमची स्किन मागे नीट जात होती का, स्किन जाताना दुखतं का, ते सगळं तुम्हाला माहित आहे का. सो यू नीड टू बी अवेअर ऑफ अ नॉर्मल ऍक्ट ऑफ सेक्स. पुरुषाचा सगळ्यात सुंदर चेहरा इज वेन द मॅन रिचेस टू अ क्लायमॅक्स. पुरुष पण जेव्हा मौन करतं, तो आवाज, तो चेहरा, ते डोळे. पण मग एखादी बाई ते बघून ते अप्रिशिएट करते का, किंवा अंधारात ती बघते पण का, की झालं बाबा एकदाच. आपण स्टॅमिना बद्दल बोलताना मग फक्त पुरुषांबद्दल का बोलतो. आजच्या पॉडकास्ट मध्ये तर बायका मला इतक्या बोलणार आहेत. मला स्त्रियांना ना ह्या 3 इंच पुढे सेन्सिटिव्हिटीच नसते. त्यामुळे तुम्ही इतके गेलाय का, इतके गेलाय. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण खुसफुसवर कायमच असे सगळे विषय चर्चेला आणतो, त्याच्याबद्दल बोलतो, त्याच्याबद्दल जाणून घेतो, माहीत करून घेतो, ज्याबद्दल आपण समाजात उघडपणे बोलत नाही. कधी जरी आपल्याला त्याच्याबद्दल कुशंका वाटते, शंका वाटतात, ते आपण सगळं असं कुठेतरी अंडर द कार्पेट टाकतो आणि आतमध्ये कुठेतरी कुढत राहतो किंवा कुजबुजत राहतो. पण हे सगळे विषय शैक्षणिकदृष्ट्या आपण कसे समजून घेऊ शकतो, कारण बऱ्याचदा या सगळ्या विषयांबद्दल आपल्या शाळांमध्ये शिकवलं जात नाही, आपल्या कुटुंबांमध्ये बोललं जात नाही. तर नेमकं मग याचं ज्ञान घ्यायचं कुठून, तर त्याचसाठीचाच हा पॉडकास्ट आहे. आज आपण बोलणार आहोत पुरुषांच्या सुखाबद्दल. त्यांचं जे प्लेजर आहे ते नेमकं काय आहे. मग ते फक्त शारीरिक आहे, त्यात भावनिक अँगल किती मोठं आहे, कारण पुरुष आणि भावना असे 2 टोकाच्या गोष्टी आपण पाहतो. पण नेमकं तसं आहे का, या सगळ्याबद्दल आज जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्याचा उद्देश हा प्रायमरीली एज्युकेशन हा आहे. त्याच्यामुळे जर कुणीही कुठल्याही वल्गर अँगलने या सगळ्याकडे बघणार असेल, किंवा त्यांना जर असं वाटत असेल की नाही हे फारच एक्सप्लिसिट आहे आणि ह्या सगळ्याची काय बोलण्याची गरज आहे पॉडकास्टवरती, आणि हे काय माहीत नसतं का, तर कदाचित तुमच्यासाठी हा एपिसोड नाही. तुम्ही इथेच हा एपिसोड थांबवला तरीही काही हरकत नाही. याचा हेतू हा केवळ आणि केवळ आपल्याला आपल्याच शरीराबद्दलची जी माहिती असायला हवी पण जी नाही, त्या सगळ्याबद्दलची चर्चा घडवून आणणं हा आहे. तर हा प्रामाणिक प्रयत्न आहे. जर तुम्हाला कुठेही चेष्टा आणि वल्गॅरिटीकडे हे न्यायचं असेल तर तुम्ही इथेच थांबू शकता. तर या डिस्क्लेमर नंतर मला वाटतं सुरुवात करायला हरकत नाही. आपल्यासोबत आहे डॉक्टर सबिहा, ज्या रिलेशनशिप आणि इंटिमसी कोच आहेत, ज्या सेक्सबद्दल बोलत असतात. आणि मराठीमध्ये मला वाटतं ते जे एक आता कम्फर्टेबल कॉन्व्हर्सेशन सुरू झालेलं आहे, त्याच्या सगळ्याच्या आत्ताच्या फ्लॅग बेरर आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर स्वागत आहे मॅम तुमचं. थँक्यू ओम, थँक्स अ लॉट. मला सुरुवातच इथपासून करायची, म्हणजे ज्यावेळेस आपण प्लेजर बद्दल म्हणतो त्यावेळेस कसं पुरुषाने स्त्रीला सॅटिस्फाय करायचं, कसं पुरुषाने स्त्रीला सुख द्यायचं, याच्याबद्दल कायम संवाद असतो. आणि मग पुरुषांना काय, तर त्यांना एक पेनिट्रेशन हवं असतं, आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण पुरुषांच्या अपेक्षांबद्दल, त्यांना नेमकं काय हवंय त्या ऍक्टिव्हिटीमधनं, त्या एक्सपिरियन्समधनं, याच्याबद्दल फारसं बोलत नाही. तर एकतर मला सुरुवात इथून करायची आहे की का पुरुषांचं प्लेजर, पुरुषांचं सुख इतकं अंडररेटेड आहे, आणि त्यामुळे काय नुकसानही झालंय. प्रश्नाच्या उत्तराला जाण्याआधी ओम, परत जसं तू डिस्क्लेमर दिलंस त्याच्याच पुढे जाऊन थोडंसं डिस्क्लेमर देईन. कारण जसं तू बोलला ना की पूर्ण सब्जेक्टच एज्युकेशन पर्पजनी आहे. हो. आणि माहीत असलं पाहिजे की जो वक्ता बसलाय और जो पर्सन इथं बसलाय तो
कुठल्या पोझिशनमधनं ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. यू शुड Absolutely. ऑलवेज नो द एक्सपर्ट, व्हॉट आर हिज क्वालिफिकेशन्स, ते कुठल्या अथॉरिटीने ते बोलतायत. सो पीपल शुड नो ना की आय एम अ डॉक्टर, आय एम अ BMS डॉक्टर, आय हॅव डन माय पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉस्पिटल ॲडमिन, आय हॅव डन माय ICFचं लाईफ कोचिंगची ACCची सर्टिफिकेशन आहे, आय एम अ लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच. ह्या झाल्या माझ्या क्रेडेन्शियल्स. पण आपण जो विषय बोलणार आहोत ना, तो मेन्स प्लेजर म्हटलं की तू जसं बोलला भावना आणि त्याच्यातले अॅनॉटॉमी ह्यावर आपण बोलणार आहे. तर मी काय नाही आहे हेही तेवढंच माहीत पाहिजे. आय एम नॉट अ युरोलॉजिस्ट, आय एम नॉट अ एंडोक्रोनॉलॉजिस्ट, आय एम नॉट अ गायनॅकोलॉजिस्ट, आय एम नॉट अ सेक्सॉलॉजिस्ट. कारण हे त्या पर्टिक्युलर सिस्टीमचे तज्ज्ञ आहेत. बरोबर. पण त्या तज्ज्ञांकडे गेल्यानंतर 15 मिनिटाची 20 मिनिटाची कन्सल्ट होते आणि ते पण कधी जातो आपण, सगळं काही बिघडल्यावर जातो. मग जेव्हा सगळं सुरळीत आहे, नॉर्मल आहे किंवा आपण सुरू करणार आहे आपली सेक्शुअल लाईफ, ती जी माहिती हवी असते ती माहिती देण्यासाठी मीच भरपूर रिसर्च करून इथं बसली आहे. हो. आणि त्या अधिकाराने, त्या ऑथॉरिटीनी मी इन्फॉर्मेशन शेअर करणार. हो. सो दिस पॉडकास्ट ऑर दिस एंटायर इन्फॉर्मेशन इज नॉट अ, म्हणजे ते काही रिप्लेसमेंट नाही एखाद्या ट्रीटमेंट और थेरपीसाठी. बरोबर. एखाद्याचं काही वैयक्तिक असेल तर त्यांनी त्या तज्ज्ञाकडे त्या वेळी जाणं खूप गरजेचं असतं. हो. आणि विषय खूप तू जसा बोलला सेन्सिटिव्ह आहे ना रे. आणि आपण दरवेळीच बोलतो तर दरवेळीच ग्रेसफुल बोलतो. मला खूप वाटतं, नेहमीच वाटतं हे सांगावं की अख्खा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघावा ना रे. आणि तुम्ही स्टार्ट ते एंड जेव्हा बघता, एस्पेशली विथ युअर जोडीदार, तर जे पर्स्पेक्टिव्ह मिळतात ते 15 सेकंड आणि 20 सेकंडच्या एका रीलमध्ये नाही मिळत. हो. ती रील टाकतोच आपण ह्यासाठी, सो दॅट पीपल कम हिअर, वॉच इट, सबस्क्राईब करावं लोकांनी अँड देन पुढे जावं. सो ऑन दॅट नोट, आन्सरिंग युअर क्वेश्चन की अंडररेटेड आहे का हो, तर 100% आहे ना रे. मूळ कारण सांगू का? कारण मॅनहूड म्हणजे मर्दानगी हा शब्द प्लेजरच्या पण पहिला येतो. हो. मर्दानगी. आणि मर्दानगी म्हणजे समथिंग अबाउट दॅट ऑर्गन. मग हे एकदा गणित जोडलं, मग विषयच मिटला ना रे तिथे. अंडररेटेड इज दॅट मर्दानगी का डेफिनेशन. ते ओव्हररेटेड आहे. ते ओव्हररेटेड आहे. आणि मग तो माणूस आहे, तो पुरुष आहे, त्यालाही भावना आहेत. आणि ही इज फ्रॉम अ ह्युमन स्पीसीस. ह्याच्यावर तू जसं बोलला ना, भावना आणि पुरुषाचं ते पुरुषत्व, हो. हे दोन जसे टोकाचे आहेत. मग ते टोकाचे असल्यामुळेच सगळा गोंधळ होतो असं मला वाटतं. जस्ट बिकॉज ते अवयव शरीराच्या बाहेर आहे, इझिली ॲक्सेसेबल आहे, ते उठलं म्हणजे झालं. हेच गणित आहे ना. हे जोवर गणित बदलत नाही तोवर ते अंडररेटेड राहणार आहे. हो. मेन्स प्लेजर इज नॉट ओनली अबाउट ऑर्गन. मला असं वाटतं जसं आपण फिमेल ऑर्गॅझम बोललो, जसं स्त्रियांचं प्लेजर पण मन, मेंदू आणि मग अवयव ना. सो इट इज बॉडी, माइंड, इमोशन. पण पुरुष स्वतःसुद्धा स्कोप देतो का तेवढं वल्नरेबल होण्यासाठी? कारण पुरुषाला सुद्धा इट्स ऑल अबाउट दिस एरिया ना. सो टिल दिस डेफिनेशन डझंट चेंजेस, ते जे अनलर्निंग करावं लागणार आहे, जे काही शिकवलं गेलंय ते जोवर आपण बदलत नाही ना, तोवर हो. ते एवढा अंडररेटेडच राहणार आहे ना. हो. मला सांग ना, असेच म्हणजे यू आर ओमकार हिअर, आय एम सबिया हिअर, वी आर टॉकिंग ऑन दिस, असं हे इतक्या सहजरित्या कुठे होतं? इवन दॅट मॅन शुड बी नॉट टॉकिंग टू हिमसेल्फ. आपण एका युरोलॉजिस्टकडे जायचे, फक्त पेनाइल डॉपलर करायचे किंवा सिमेन एनालिसिस करायचे म्हटलं तर त्यांना पाल्पिटेशन होतं रे. वर्षानुवर्ष लोक जात नाहीत फॉर अ नॉर्मल चेकअप. सोनोग्राफी करायची पोटाची तर चालते, ECG करायचं आहे, इको करायचं आहे, ह्या MRI करायचं आहे, CT स्कॅन करायचं आहे. पण माझ्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी विचारते, केलं आहे का पेनाइल डॉपलर? तर केलेला नसतो. नाही मॅडम, मला ना खूप वाटतं, मला पीच आहे, मला ईडीच आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, मला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे. एवढे मोठे टर्म्स तुम्ही स्वतःच डायग्नोज करताय. माझं साईजच कमी आहे, माझा स्टॅमिनाचाच विषय आहे, माझं नाहीच होत होते, पाणीच लवकर पडतं. तुम्ही तज्ज्ञ नाही आहात. तुमच्याकडे एकच अवयव आहे आणि तुम्ही फक्त तुमच्या अवयवाचं पॅरामीटर बोलताय. वेअर इज द कम्पॅरिझन? तुम्ही कुणाशी कम्पेअर करून सांगताय? मग फक्त तज्ज्ञाकडे जा म्हटलं तरी घामाघूम होतात क्लायंट्स. सो अनफॉर्च्युनेटली बिकॉज देर इज नो वोकॅब्युलरी, त्याच्यावर शिवी गाळीत वापरतो आपण. हो. त्या अवयवाचं नाव तू बघ, मॅक्झिमम शिवी दिली जाते त्या अवयवाला घेऊन. लिंगाची आपल्या संस्कृतीमध्ये पूजा होते, म्हणजे आपण तेवढं स्थान देतो. पण त्याच लिंगाच्या निगडीत काही बोलायचं राहिलं तर ना वोकॅब्युलरी आहे, ना आपल्याला बायोलॉजी माहिती आहे, ना अनॉटॉमी माहिती आहे, ना सायकॉलॉजी माहिती आहे. त्यालाही प्रेम लागतं ना. मला सांग ना,
यू 3 बॉयज हिअर, तुम्ही घरून निघता, एक तर 2 व्हीलरवर निघता किंवा 4 व्हीलरवर निघता, मग तुम्ही पॅन्ट घालता, जीन्स असणार, टाईट पॅन्ट असते, ते 2 व्हीलरवर तुम्ही दोन्हीकडे पाय घालून बसणार, म्हणजे दिवसभर दिस एरिया इज अंडर प्रेशर. हम्म. मग तुम्ही येणार, लॅपटॉप असणार, तिथेही तुम्ही बसलेले असता, हे सगळं दिवसभर ते इट इज लिटरली लाईक अंडर प्रेशर. इट हॅज टू बी फ्लॅसिड, होल डे इट हॅज टू बी फ्लॅसिड, हे आपण ठरवून ठेवलेलं आहे, बिकॉज यू आर वर्किंग, यू आर फोकसिंग समवेअर एल्स. मग जेव्हा तुम्ही एकदा घरी जाता अँड वेन यू आर ऑन युअर ओन, मग तेव्हा कुठे तुम्ही शॉर्ट्समध्ये येता किंवा घरातले कपडे घालता, का करतो? सो दॅट वी ब्रीथ. मग हम्म. तेव्हा ते ऑर्गन पण ब्रीथ करतं ना. मग असं कुठे होतं का की त्या ऑर्गनला ते इरेक्ट झाल्यावरच ते ऑर्गन ना, ते फ्लॅसिड असताना कोणी कुरवाळतं का त्याला? ते नॉन इरेक्टेड असताना पण त्याला श्वास घ्यावा लागतो ना, त्यालाही पॅम्परिंग लागतं. ते जसं आहे ते फ्लॅसिड असतानाच ते नॉर्मलच असतं ना. इरेक्शन हे काय 24 तास नसतं ना. पण हम्म. मग किती पार्टनर तुम्ही सोबत बसून, लिटरली when I mean it, how many partners will be comfortable touching even a flaccid penis? आणि how many males will be okay their partner touching a flaccid penis, म्हणजे जे नाही कडक झालेलं पेनिस आहे, कारण ते तेव्हा ब्रीथ करतो ओम, आणि ते दिवसभराच्या त्या सप्रेशनमध्ये जाऊन कुठं त्याला एक्सप्रेस व्हायचं एक अपॉर्च्युनिटी मिळते. पण द मुमेंट यू आर अनरेस्ट, यू आर लाईक इन जंक मैदान. तुम्हाला आता परफॉर्म करणं आहे, तुम्हाला तुमचा स्टॅमिना दाखवणं आहे, ह्या सगळ्या प्रेशरमध्ये त्या अवयवाचे हाल होतात, त्या माणसाचे हाल होतात, आणि सगळं किचकट होऊन जातं. ते नाही व्हायला पाहिजे. आय होप आय आन्सर्ड युअर येस क्वेश्चन. येस. मला तिथं जायचं की ज्यावेळेस आपण पुरुषांचं प्लेजर म्हणतो किंवा पुरुषांचं सुख म्हणतो, त्यावेळेस नेमकं काय आहे? कारण ते आपण फक्त पेनिट्रेशन म्हणजे ती आत जाण्याची एक जी कृती आहे त्याच्यासोबतच जोडलेलं आहे. तर नेमकं ते काय आहे? म्हणजे पुरुषांना सुद्धा कदाचित तेच वाटतं. म्हणजे पुरुषांना सुद्धा कदाचित पूर्ण सेक्स म्हणजे काय, तर पेनिट्रेशन नाही झालं तर सेक्स, हे पण त्यांचं कंडिशनिंग आहे. आणि त्यातही काही गैर वाटत नाही मला, कारण ते कल्चरल कंडिशनिंग आहे. तर ज्यावेळेस आपण प्लेजर म्हणतो पुरुषांसाठी, ते नेमकं काय आहे? ह्याच्यामध्ये तर मी असंच म्हणेन परत, का पुरुषालाही मेंटल प्लेजर असतं ना, आणि मग फिजिकल प्लेजर असतं. आपण जेव्हा पेनिस इरेक्शन पेनिट्रेशन म्हणतो, आय एग्री, बट वी आर टॉकिंग अबाउट अ फिजिकल प्लेजर. म्हणजे असं समजतो की विरहातली जी शांतता आहे, दॅट इज दॅट मेंटल प्लेजर. आणि मग तो जो ॲक्च्युअल विरहानंतरचा जो स्पर्श असतो, दॅट इज फिजिकल प्लेजर. समुद्राच्या जर मी खोलीत जाते, अगदी डीप डाऊन, दॅट इज अ मेंटल प्लेजर. पण ती लाट येऊन मला टच करते, दॅट इज फिजिकल प्लेजर ना. आणि झाडाची मूळ टच नाही होत, दॅट डझंट मीन इट डझंट एक्झिस्ट, दॅट इज मेंटल प्लेजर. पण त्याच झाडाला लागलेलं फळ, फूल, दॅट इज फिजिकल प्लेजर. मी अशा असंख्य तुला मेटाफोरिकली सांगू शकते रे. म्हणजे आगीची ती पहिली ठिणगी असते ना, दॅट इज मेंटल प्लेजर. पण मग ती ऊब जी लागते, दॅट वॉर्मथ आई फील, इज फिजिकल प्लेजर. कोई लड़का अगर आपको ये कहे ना, लाइफ टाइम मैं हूँ ना, that is mental pleasure even for that boy, because he's able to tell that. बरोबर. But physical pleasure is in the moment, sex is always in here and now, mental pleasure is there and then. आणि एवढं जर माहीत असेल त्या जोडप्याला, मग कसं नाही तो प्लेजर एन्जॉय करणार सांगणार आहे. बिकॉज सेक्स कांट बी इन पास्ट और सेक्स कांट बी इन फ्युचर. आणि एस्पेशली वेन इट कम्स टू पेनिस, युअर बॉडी, तू अलाइनमेंट पण बघ, ब्रेन आहे अँड सी द पेनिस, दिस इज ऑल अलाइन्ड. So your body, mind, emotion is always in the present. But mental pleasures can be past and futures. But when it comes to pleasure of a sexual act, ते नावमध्ये असतं. आणि मग त्याला जे आपण असे वेगळे फॅसेट लावू शकतो. मग दिवसभर तुमची काय चॅट झाली, काय संवाद झाला, किंवा बेडमध्ये आल्यानंतर पण का त्या मुलाला पण आवडतं ना रे कडलिंग, त्या मुलाला पण आवडतो फोर प्ले. आपल्याकडे काय आहे कल्चर में, ते फोर प्ले म्हणजे मुलगाच करतो मुलीसाठी. म्हणजे बाय डिफॉल्ट, क्योंकि यस फीमेल्स को 20-25 मिनट लगते हैं ऑर्गेजम को, बट वो कोई जिम्मेदारी नहीं है ना मॉम. ते काय अशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे का? मग मुलगी किती मुलाच्या निपल्सला टच करते, ती तिच्या बॅकशी किती खेळते, ती तिच्या खाली प्रोस्टेट म्हणजे पेनिसच्या पुढे मागे, एनलच्या पुढे मागे, त्याच्या बटक्सला, त्याच्या बॅकला, त्याला काय करून छान वाटतं बेडमध्ये, हे तो आय तो बिलीव्ह बॉईज लव्ह टू एक्सप्रेस दिस इफ अ वुमेन गिव्स दॅट स्पेस इन द बेड ऑल्सो. करताना पण बोलता येतं माणसाला, असं नाही की नाही येत. पण इथून लक्ष काढलं तर त्याला पण तर 5 फीट 6 इंच का बॉडी आहे बस.
कितना ना वो एन्जॉय करेगा. माझ्या मते ना पुरुषाचा सगळ्यात सुंदर चेहरा किंवा द मोस्ट सेन्शुअल फेस ऑफ अ मॅन इज वेन द मॅन रिचेस टू अ क्लायमॅक्स. पुरुष पण जेव्हा मौन करतं ते तो आवाज, तो चेहरा, ते डोळे. पण मग एखादी बाई ते बघून ते ॲप्रिशिएट करते का? किंवा अंधारात ती बघते पण का? की झालं बाबा एकदाचं. किंवा पुरुषाला पण असतं की झालंच. पण ते होण्याआधीचा जो चेहऱ्याचा भाव असतो, ते डोळ्यातली चमक असते, तो पुरुषाचा आवाज असतो. सेन्शुअलिटी अँड पुरुष, दिस गोज हँड इन हँड ना. पुरुष लाजतात. पुरुष जेव्हा लाजतो त्यापेक्षा सुंदर काही नाही रे. पण त्यांना लाजण्याची स्पेस क्रिएट करावी लागते ना हो. आणि ती जर स्पेस असेल तर तोही लाजू शकतो, तोही रडू शकतो. त्यालाही असं काहीतरी अराऊज झाल्यासारखं वाटू शकतं. आणि ह्याचं ना जोडीला हे नाही आहे, एव्हिडन्स नाही आहे की हां, हे केलं म्हणजे हे इतकं उभं झालं, हे इतकं कडक झालं, हे इतक्या वेळ टिकलं, हे इतक्या वेळ आत गेलं. सो हे हे जे कनेक्शन आहे ना, दॅट गिव्स प्रेशर ना, दॅट गिव्स प्रेशर की हे एवढं केलं म्हणजे ह्याची साईज वाढली. सो एव्हरीथिंग इफ इट इज A+B=C, गणित नाही आहे. मग गणित नाही. आणि हे गणित दररोज कसं शक्य आहे? हो, हो. मला यातच विचारायचं म्हणजे तुम्ही आता जो सेन्शुअल पार्ट बद्दल बोललात पुरुषांच्या, जो काही एक टेंडरनेस आहे, ना पुरुष स्वतःकडनं तो टेंडरनेस एक्सपेक्ट करतात, ना बायका त्यांच्याकडनं तो टेंडरनेस एक्सपेक्ट करतात. कारण आपण सोसायटली काय थोडं वल्नरेबल असणं, थोडं सॉफ्टर असणं, थोडं टेंडर असणं, या सगळ्या गोष्टी बायकांना देऊन टाकल्यात आणि असं वाटतं की मग अच्छा ते नाही का? म्हणजे कदाचित पुरुषाच्या निप्पलला जरी त्या मुलीने टच केला तरी त्याला असं हे काय करतेस? हे मी करायचं असतं ना तुला. तर ते तिथपासून आहे आणि तो मेंटल ब्लॉक आहे, फिजिकल ब्लॉक आहे, कल्चरल कंडिशनिंग आहे, माहित नाही. तर पुरुषाला आपण कायम तो प्रोव्हायडर म्हणूनच का बघतो आणि मग त्याचं काम फक्त प्रोव्हाइड करणं प्लेजर समोरच्या व्यक्तीला आणि मग कायम तो एक ताठ कडक राहणं आणि मॅस्क्युलिन राहणं आणि या बाउंड्रीज आहेत माझ्या आणि याच्या पलीकडे मी काही नाही करणार. म्हणजे इवन मला माहित नाही की एखाद्या पार्टनरने, मुलीने जर त्या पुरुषाला किंवा त्या मुलाला टेंडरली, सॉफ्टली बॉडीवरती टच करण्याचा प्रयत्न केला तर किती मुलांना आवडेल. कारण आपण ते इतकं मुलींचं करून ठेवलंय किंवा मग मी गे नाहीये किंवा मी हो, होमोसेक्शुअल हो, नाहीये. हो. हे अगदी इथपर्यंत तिथवर जातं. म्हणजे मला हो. मुलीने एखाद्या ठिकाणी हात लावला म्हणजे मला चांगलं वाटतंय, म्हणजे मी होमोसेक्शुअल आहे का किंवा मी बायसेक्शुअल आहे का, इथपर्यंत प्रश्न पडायला लागतात. असं का होतं? व्हेरी ट्रू. फार ओरिएंटेशन पर्यंत हो, जातं हो. माणूस. असं का होतं ह्याचं ह्याचं उत्तर प्रोव्हायडर हा शब्द जे तू बोलला ना, हा प्रोव्हायडर शब्द तर इतका इतका असा रुतला गेलेला आहे. इतका रुतला गेलेला आहे की बेडमध्ये पण इट बिकम्स द सेम थिंग. मेटाफोरिकली कसं सांगू तुला? विहीर असते ना विहीर. हां, विहीर आहे सपोज. मग विहिरीची खोली असते, विहिरीची लांबी असते, विहिरीची रुंदी असते, विहिरीची डेप्थ असते, विहिरीत किती पाणी असतं. मग ते विहिरीचं कामच काय आहे? पाणी देणं. सो उधर कोई भी आएगा, घड़ा डालेगा, निकालेगा. पानी देना विहीर का काम है. जोवर ती विहीर पाणी देतीये आणि जितकी चौडी, जितकी मोठी, जितकी लंबी, जितकी डेप्थ, वो विहीर अच्छी है क्योंकि विहिरीला एवढंच माहिती आहे की मी प्रोव्हाइड करायचंय. पण विहिरीची तहान, विहिरीला पण तहान लागते ना, विहिरीला पण कशाची तरी ओढ असते ना. विहिरीच्या आतल्या जर बाहेरची ऊपर का जो थ्रेशोल्ड रहता है वो अच्छा वॉल से बनता है. इफ यू सी डीप इनसाइड ते खुडबुडीत असतं. ते खुडबुडीत असतं आणि त्या विहिरीतलं समजा पाणी संपलं, पाणी आलंच नाही, दॅट विहीर इज ऑफ नो यूज देन. हे असंच लिटरली आय वुड से दॅट विहीर इज पेनिस फॉर मी राईट नाव. म्हणजे असं तुझ्याशी बोलताना मला असं ते व्हिज्युअलाइज होत आहे. आणि असं कधी होतं का कोणी एक येऊन घडा भरा पाणी उस विहीर में डाला है, असं होत नाही. कारण दिस इज अगेन्स्ट नॉर्म्स ना. विहिरीत कोण पाणी टाकतं? विहीर पाणी देते. वी नीड टू चेंज दिस मॅन. तिची तहान असते, तिची गरज असते, त्यालाही वेगवेगळं स्पर्श लागतं अँड इट शुड बी दॅट नॉर्मल. आणि हे प्रत्येक पुरुषाला आत वाटतंच हो. फक्त ते मानता नाही आहेत. कुठल्या पुरुषाला नाही आवडणार आहे रे फोर प्ले केलेला? म्हणजे a boy just lying down and a girl taking all the lead of kissing, cuddling, कुरवाळणं, बोलणं, केसात हात घालणं, चेहऱ्यावर, दाढीवर, चेस्टवर, बॅकवर. Why a man will not like it? Tell me ना. Why on earth anybody will like it? आणि माझ्या मते प्रेमाचं हे किती वेगवेगळं फॉर्म आहे ना. आणि ते केल्यावर मी ह्या इंटेन्शननी करते का की आय एम रिचिंग समवेअर?
तर तिथं मला ऑब्जेक्शन असतं. त्यात तो इंटेंट दरवेळी नसावा. समटाईम्स यू कीप इट एज अन इमोशनल नीड, समटाईम्स यू कीप इट एज अ सायकोलॉजिकल नीड अँड समटाईम्स अ बायोलॉजिकल नीड. हम्म. ही ही जी अंडरस्टँडिंग आहे ना ओम, ही अंडरस्टँडिंग त्या 2 कपल्समध्ये एकतर नॉन व्हर्बली असते, की मला ना त्याच्या डोळ्यात बघून कळतंय. हां, सो देयर इज अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. सेक्स करताना नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इतकं जास्त असतं ना, पण त्या अंधारात जर तुम्ही करत असाल अँड यू आर जस्ट नॉट ऑब्झर्विंग ऑर नोटिसिंग द मॅन्स चेंजेस, मग कळणार कसं ना रे? मान्य करते मी पुरुषाला शब्दांनी बोलता येत नाही, पण तो शरीराने तुमच्याशी बोलत असतो ना रे. मग तो बोलताना तो व्यक्त होतो. यू गेट द साइन, यू गेट द क्लूज अँड अकॉर्डिंगली यू गो अहेड. मग का नाही होणार ना? प्रोवाइडर वाले लेवल के साथ अगर आप एक्ट में उतर रहे हो तो यू हैव ऑलरेडी रुइंड इट. माझ्या मते मग त्याला काही पॉइंटच नाही आहे. आणि आज पण आपल्याकडे ना ओम, जो जंग जीत के आता है त्याचा जय जयकार होतो. हां, लेकिन जो वुंडेड आ गया त्याला टाळ्या नाही वाजवल्या जात. दॅट्स हाऊ इट इज. तो आपको कुछ जीतना ही है. जब तक तुम्ही जिंकत नाही. आणि पेनिस आणि ह्याला मेटाफोर पण कसे असतात, म्यान, तलवार, तलवारातनं काढायची, बाजी मारायची, हो. तेच सांगितलं जातं. फर्स्ट नाईट आहे, लग्न झालंय, हां मग आज बाजी मारायची, हां तसंच त्याला बेडरूममध्ये पाठवलं जातं. सो यू आर ऑलरेडी गिवन एन ऑडिटरी कमांड, यू हॅव गिवन अ व्हिज्युअल थिंग, तलवार म्यान निकालो भाई, मतलब तलवार कडक पाहिजे, धार पाहिजे, आणि काय तुम्ही जाऊन आत बाजी मारणार आहे? आय डोंट नो. सो ह्या लेवलवर जेव्हा चेंज होतील डायलॉग्स, तेव्हा त्या खांद्यांवरचं ओझं कमी होईल ना. हो, हो. अँड दॅट सिम्पल इट शुड बी. हो. आपण प्रोव्हायडर बद्दल बोललो तर मला त्यात हेही विचारायचं आहे की पुरुषाकडनं ही एक सतत अपेक्षा असते की त्याने तयार असलं पाहिजे सेक्ससाठी कधीही, आणि मग तो कधीही रेडी असला पाहिजे, आणि मग त्याने प्रत्येक वेळेस ते इनिशिएट केलं पाहिजे, आणि जो ते करत नाही मग इज नॉट अ मॅन इनफ, मग तो कमजोर पुरुष आहे, मग वीक आहे, आणि मग त्याला काही फार इंटरेस्ट नाहीये, मग तो पुरुषच आहे का, किंवा मग त्याला पुरुषांमध्ये इंटरेस्ट आहे का. हल्ली आपल्याकडे ते लगेचच तिथे वाले कॉन्व्हर्सेशन हल्ली लगेच सुरू व्हायला लागलेत की कुठलीही गोष्ट जी एक टिपिकल मॅस्क्युलिनच्या चौकटीत बसली नाही की मग ओरिएंटेशन कडेच जातो आपण, मग काही वेगळं ओरिएंटेशन आहे का, आणि आपण सगळंच क्वेश्चन करायला लागतो. तर याबद्दल काय बोलू शकतो आपण की ज्यावेळेस कायम तो मॅस्क्युलिन असणं हेच एक्सपेक्टेड आहे, आणि नाही तर मग कुठलीही गोष्ट मग त्याच्याकडनंच्या एक्सपेक्टेशन ज्या सेट आहेत त्याच्या पलीकडे काही असेल तर तो वीक आहे का. पहिली गोष्ट, कोणीही व्यक्ती ना रे, व्यक्ती म्हणते ह्युमन, हा वीक आणि स्ट्रॉंग असणारच आहे ना रे. हाऊ कॅन यू बी बॉर्न सिन्स बर्थ टिल डेथ, तुम्ही काय स्ट्रॉंगच असणार आहे? म्हणजे हे अशक्य बाब आहे. म्हणजे यू हॅव टू बी सम एलियन, और तुम्ही चॅट जीपीटी और काय जेमिनी असं काहीतरी असे काहीतरी सॉफ्टवेअर्स असले पाहिजेत जे अपडेटेडच असतात आणि जे फिटच असतात. सो फिटनेस जेव्हा तू म्हणतोस ना, येस, व्हॉट यू ईट मॅटर्स, व्हॉट यू थिंक मॅटर्स, तुमचं फिजिकल एक्सरसाइज किती आहे, तुमचं रुटीन कसं आहे. आय वूड आस्क दॅट. समजा विशीत मी जिमला जात होते, हां विशीत माझं खाणं असं होतं, सो विशीतली स्ट्रेंथ अशी होती. तिशीत आल्यानंतर मी जिमला जाते, तो म्हणजे तो मुलगा जातोय का, त्याचं खाणं काय आहे, त्यांनी लोन घेऊन ठेवला बँकेचा, मग त्याचा स्ट्रेस आहे का, तोवर त्याचं लग्न झालं, एक मुलगा मुलगी झालाय, सो नाव ही इज इन अ डिफरंट फ्रेम. मग तोच 40शीचा झाला, आता तोवर डायबिटीज आलं, मग त्याला डायबिटीजच्या गोळ्या चालू झाल्या. मग हे लक्षात घेतलं पाहिजे ना, विशीतलं तुमचं ऑर्गन, विशीतलं परफॉर्मन्स, विशीतला स्टॅमिना, विशीचे तिशीत तुम्ही राहिलेले नाही, पण बाकी सगळं तेच पाहिजे. कसं शक्य आहे? दुधाचे दात जाऊन परमनंट तिथे येतात, डोळ्याला कॅटरॅक्ट लागतं, हार्टमध्ये स्टेंट बसले जातात. मग हे अवयव देअर एजिंग इज ओके, बट हे अवयव इज एजिंग इज नॉट ओके. म्हणजे इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल रे. लोकांना 40शीत येऊन तसाच परफॉर्मन्स हवा असतो जसा मी विशीत देत होतो. मॅडम मी तेव्हा 3 राउंड मारायचो. गुड मॅन, पण अभी 1 राउंड हो रहा है ना, खुश रहो ना उसमें. क्यों अभी तुमको 3 राउंड चाहिए? आणि जस्ट बिकॉज आय एम नॉट एबल टू डू 3 राउंड मग मी वीक झालो. सो यू नीड टू नो वीकनेसचं डेफिनेशन आणि स्ट्रेंथचं डेफिनेशन, प्रपोर्शनेट टू द एज, प्रपोर्शनेट टू व्हॉट यू ईट. तुम्ही काय खाता, काय बोलता, कुणासमोर उठता बसता, काय करता, तुमचं एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी सगळं मॅटर करतं ना. मग मी विचारेन ना, काहीतरी तरजूत घेऊन मी इतका स्ट्रॉंग आणि इतका वीक, दॅट डझंट हेल्प, अँड यू रुइन युअर ओन कॉन्फिडन्स. सो या मला खूपच
डायरेक्ट होतंय का रे? नाही 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 ऍब्सोल्युटली फाईन. आय Great, थिंक आपल्याकडे युट्यूब वरती तितकी सजग कम्युनिटी नक्की आहे की हे सगळं आपण काय उद्देशानं करतोय त्याच्याबद्दल त्यांना जागरूकता असेल. अ, मला एक खूप बेसिक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे या विषयालाच धरून, की मग पुरुषांसाठी प्लेजर म्हणजे नेमकं काय? म्हणजे आयडियल सेक्स जर समजा किंवा आयडियल प्लेजर जर पुरुषासाठी असेल तर तो कसं असू शकतो? कारण बऱ्याचदा ती जी डेफिनेशन आहे माझ्या मनातली ती तयार झालेली असते पॉर्नमधनं किंवा इतर काही मी पुस्तकं वाचलेली असतात किंवा कुठून जे काही साहित्य कुठून कुठून माझ्या कानावर डोळ्यांवर पडलेलं असतं त्यातनं मी बनवलेलं असतं की अच्छा हे केलं म्हणजे प्लेजर असतं किंवा हे केलं म्हणजे छान असतं. आणि त्यातला प्रायमरी पार्ट, कारण हे सगळं अर्थात पॉर्नमधनं येतं, तर त्यातला प्रायमरी पार्ट हा पेनिट्रेशन हा एकमेव असतो की अच्छा हे केलं की मग तुम्ही प्लेजर पर्यंत पोहोचताय. तर जर आयडियल सेक्स डिफाईन करायचं असेल, एकतर आयडियल सेक्स असं काही असतं का इथे येऊ, पण जर आयडियल सेक्स डिफाईन करायचं असेल पुरुषांसाठी तर ते काय आहे? ओके, आपण बायोलॉजिकल डेफिनेशन घेऊ ना आयडियल सेक्सची. तर पहिलं तर पुरुषाला ते अवयव दिले, लाईक इफ आय हॅव टू जस्ट शो यू, हो. तू बघा म्हणजे किती किचकट आहे. हे वरचं इफ यू सी हे ब्लॅडर आहे जिथं लघवी जमा होते. हे प्रोस्टेट ग्लँड आहे. आपण जसं बायकांचं जी स्पॉट म्हणतो तसं पुरुषांचं हे मेन पी स्पॉट आहे. हां, मग हा युरेथ्रा आहे म्हणजे जिथून ह्या ब्लॅडरमधली लघवी पेनिसमध्ये येते. पुरुषांमध्ये ज्या मार्गे लघवी येते त्याच मार्गे सीमन येतं. सो पुरुषांमध्ये माझ्या मते पेनिस हा एकमेव ऑर्गन आहे जो मल्टीटास्किंग करतो. बाकी पुरुष वन टाइम वन टास्क असं असतं. कारण इरेक्शन तिथून, पेनिट्रेशन तिथून, इजॅक्युलेशन तिथून, रिप्रोडक्शन तिथून आणि प्लेजरसुद्धा तिथून. पण त्यामध्ये ग्रॅव्हिटीचा, त्यामध्ये शारीरिक स्ट्रेंथचा, मानसिक स्ट्रेंथचा, पोझिशनचा, तुम्ही काय जेवलं होतं करण्याआधीचा, तुम्हाला किती अबडॉमिनल डिस्टेन्शन आहे, ऑल दिस मॅटर्स बिकॉज इथून एक लिक्विड तयार होणार आहे. सिमॅनल वेसिकल इथं लिहिलंय. मी जास्त मेडिकल जात नाही, हो. पण तरी माहीत असावं हो. बेसिक तू जेव्हा म्हणतोयस तर सिमायनल वेसिकलमध्ये एक फ्लूइड तयार होणार आहे. मग हे जे खाली दिसतात हे जे स्कॉर्टममधले आपले टेस्टीज आहेत, आता हे शरीराच्या आत आहे, हा भाग शरीराच्या बाहेर आहे. तर खूप महत्त्वाचं असतं तापमान, टेम्परेचर, बिकॉज पेनिस अँड टेस्टीज आर आउटसाइड द बॉडी. आणि तापमान म्हणजे रूमचा तापमान, तुमच्या डोक्यातला तापमान आणि तुमच्या पार्टनरचा पण तापमान. कारण हे सगळं असं नॉर्मल असतानाच हे काम करणार आहे. नाव इथून एक फ्लूइड तयार होतं, वास्ट डिफरन्समधनं ते इथं जातं. हे सगळे फ्लुइड्स रेडी होतात ज्याला आम्ही इमिशन आणि एक्सपल्शन म्हणतो. की इमिशन म्हणजे हे सगळे फ्लुइड तयार झाले आणि हे हे होतं केव्हा? एकतर व्हिज्युअल अराउजल की तुम्ही काहीतरी पाहिलंय किंवा स्पर्श झाला, एक तरी तुम्ही जस्ट फॅन्टसाइज केलंय. सो देर आर डिफरंट वेज ऑफ गेटिंग द अराउजल, वेदर यू फॅन्टसाइज, वेदर युअर पर्सन इज टचिंग यू ऑर यू आर टचिंग युअर सेल्फ. आणि टच म्हणजे इन अ ॲक्ट ऑफ सेक्स. कारण तू डेफिनेशन विचारतो तर आय एम टॉकिंग अबाउट इफ दिस इज द पेनिस, एकतर ते माझ्या हातात आहे, एकतर ते वजायनामध्ये आहे किंवा एखाद्या व्यक्तीनं ते तुमच्या हातात पकडलंय. सो बेसिकली ह्याला स्पर्श आहे, ह्याला अराउजल होतंय. हे सगळं तयार होणार हो, हे सगळं तयार होणार. आणि हे सगळं जेव्हा तयार होतात तर ह्या पेनिसला नर्व सप्लाय जातो, ह्या पेनिसला ब्लड सप्लाय जातो आणि तो वरून पिट्युटरी ग्लँड ते रिलीज करतं आणि ह्याला भरपूर, इफ आय शो यू, हे बघ आता हे जे आहे ना, से हा फ्लॅसिड पेनिस आहे. हे 2 चेंबर्स आहेत. हा जो चेंबर आहे जिथून लघवी बाहेर येते. आता हे इथं काहीच नाही, आता अराउजल नसलेल्या स्टेटला आहे आणि तू खाली बघ अराउजल असलेल्या स्टेटला तिथे इतका रक्तपुरवठा गेलेला आहे, इतका नर्व सप्लाय गेला आहे की युरेथ्रल ओपनिंग बंद होते म्हणजे लघवी बाहेर नाही येणार आणि ह्या इतका रक्तपुरवठा इथं जातो की दॅट पेनिस विच इज फ्लॅसिड इट गोज अप. आता कुठे आला इरेक्शन. बट बाय नाव म्हणजे तुम्हाला जे काही प्रोलॉंग करायचं होतं ते इथवरच. वन्स दिस फ्लुइड इज ऑल रेडी, म्हणजे ते सगळं रेडी झालं ज्याला आम्ही इमिशन स्टेट म्हणतो, आणि मग एक्सपल्शन, आता ते बाहेर पडणार. सो विथ ऑल दिस इज तो फ्लुइड तयार झाला, ते पेनिस इरेक्ट झालं. सो एदर इट इज द पेनिस इज इन युअर हँड और एदर इज इट इन अ ideal sex. We tell in a heterosexual couple, penis erect झाला. If this is the vagina, vulva, ते ह्याच्यात जाणार, it goes, this is the vagina, it goes in, ते तेवढा वेळ इरेक्ट राहणार की ते आत गेल्यानंतर ह्याला आम्ही IELT म्हणतो, इंट्रा इजॅक्युलेशन लॅटेन्सी पिरियड, IELTP. म्हणजे एक इरेक्टेड पेनिस किती वेळ इरेक्ट राहू शकतं, इरेक्ट राहून आत जाणार
इन आउट इरेक्टेड स्टेटमध्ये करणार. इथली जी स्किन असते ती इझिली मागे जायला पाहिजे अँड देन तो जो फ्लुइड आहे तो एक्सपल्शन होणार, तो आत होणार. सो दिस इज बेसिक ॲक्ट ऑफ सेक्स. म्हणजे अराउजल झालं, इरेक्शन झालं, पेनिट्रेशन झालं, वजायनल ओरिफेस पण व्यवस्थित लुब्रिकेटेड किंवा ओपन पाहिजे सो दॅट ते इझिली आत जाईल आणि आत गेल्यानंतर त्यांनी ते इजॅक्युलेशन केलं. दिस बिकम्स एन आयडियल नॉर्मल डेफिनेशन ऑफ सेक्स, ज्याला आपण कृती म्हणतो. आता ह्यामध्ये ही ILT जी वेळ आहे म्हणजे इंट्रा इजॅक्युलेटरी लॅटेन्सी टाईम जी आहे ती प्रत्येकाची वेगळी असते. ती प्रत्येक वयात वेगळी असते. जिओग्राफिकल कंडिशन, साऊथ आफ्रिकामध्ये जर गेला तर तिथल्या बेल्टवाल्यांची ती वेळ वेगळी असते. मग प्रत्येक पुरुषाला असतं की म्हणजे ती पार 5 मिनिटापासून 16 मिनिटापर्यंत मॅक्झिमम जो सर्वे केलेला आहे, मिनिमम 5 मिनिटं असू शकते, मॅक्झिमम 16 मिनिटं असू शकते. मग ते डिफर्स. सॉरी, पण मला इथे आता आपण वेळेबद्दल बोलतोय म्हणून एक काउंटर क्वेश्चन आहे. 5 मिनिटं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तो टाइम कॅल्क्युलेट कुठून कुठपर्यंत होतो? म्हणजे इट इज म्हणजे तो पेनिट्रेशनचा वेळ आहे की ओव्हरऑल ऍक्टिव्हिटीचा वेळ आहे? आय वुड से पेनिट्रेशनचा वेळ. ओके. पेनिट्रेशनचा वेळ बेअर मिनिमम 3 ते 5 मिनिटं भारतीय पुरुषाला असला तर आम्ही म्हणतो त्याला नॉर्मल. आता तुम्ही तुमच्यामध्ये किती एजिंगची एबिलिटी आहे, श्वास रोखण्याची एबिलिटी आहे. कारण जसं मी म्हटलं ना, फ्लुइड तयार झाला ना रे, इमिशन आणि एक्सपल्शन स्टेटला, त्याला आम्ही नो रिटर्न स्टेट म्हणतो. वन्स यू आर इन अ नो रिटर्न स्टेट, वहाँ जाके तुम अपना स्टॅमिना मत चेक करो. क्योंकि वन्स द पेनिस गोज इनसाइड ना, वजायना स्क्वीजेस, ते इतकं त्याला असं कॉम्प्रेस करतं. मग तिथं गेल्यानंतर तुमची ब्रीदिंग एबिलिटी किती आहे, तुम्ही मस्क्युलर पेल्विक रिजन तुमचं किती स्ट्रॉंग आहे, तुम्हाला किगलवर किती म्हणजे एबिलिटी आहे की तुम्ही लघवी जोरात आली तर आपण काय करतो, लाईक सपोज इफ यू आर टॉकिंग, आता मला लूला जायचं आहे, इफ आय एम हॅव्हिंग अर्जन्सी, पण आता मी नाही जाऊ शकत, तर मी 15-20 मिनिटं असे करून मी रोखू शकते. सो वी हॅव दॅट एबिलिटी टू होल्ड. मग ते तुम्हाला तेवढं अलर्टनेस आहे, तेवढा तिथं फोकस आहे, यू कॅन होल्ड इट. पण ती ना खूप परीक्षा होते हो, ती खूप परीक्षा होते. बिकॉज वन्स यू आर इनसाइड द ब्रेन हॅज अ इंडिकेशन की नाव एक्सपल्शन, मग नाव एक्सपल्शन. सो आम्ही नेहमी म्हणतो की बायकांना तर तुमचे 5 काय आणि 15 मिनिटं काय रे, आम्हाला तर 20-25 मिनिटं लागणार आहे टू हॅव अ पेनिट्रेटिव्ह सॉर्ट ऑफ ऑर्गॅझम. मग पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम तसंही तुम्ही समजा 10 मिनिटं जरी आत बाहेर केलं, तुमचं सुख वाढेल, पण नॉट नेसेसरी तिचं सुख वाढेल. सो यू नीड टू नो की ते टायमिंग तुम्हाला का वाढवायचं आहे. यू शुड बी अवेअर ऑफ इट. जस्ट बिकॉज मला आधी ते 10-15 मिनिटं जमत होतं आणि आता नाही जमत आहे, इट शुड बी नॉट लाईक दॅट. सो टू जस्ट डिफाईन अ नॉर्मल ॲक्ट ऑफ सेक्स. जर मी मॅस्ट्रुबेशन करताना जसं पेनिस कडक होतं तसंच, कारण हे खूप गरजेचं असतं. मॅस्ट्रुबेशन करताना हे हातात असतं. मॅस्ट्रुबेशन कसं करायचं मला सांगावं लागतं रे क्लायंट्सला. बरेच जण बेडवर करतात, बरेच जण फक्त टिप धरून करतात. वर्षानुवर्ष त्यांना माहीत नसतं की ही स्किन पूर्ण मागे जाते. जी फोरस्किन असते ती फुल मागे जायला पाहिजे, समोरचा टिप दिसला पाहिजे. जर ती जात, असं समजा तू असंच पकडून मॅस्ट्रुबेट करतोय, वर्षानुवर्षीची सवय आहे तुला अशी. नाव यू गेट मॅरिड आणि आता तुम्ही असं त्या लेडीच्या वजायनामध्ये आत गेला. नाव दिस इज सुपर सेन्सिटिव्ह बॉस. 4,000-5,000 नर्व सप्लाय इथं असतात. आमच्या क्लिटोरिसला 8,000 नर्व सप्लाय असतात. दो सेन्सिटिव्ह ऑर्गन कमिंग इनसाइड. मग तिथं आत गेल्यानंतर 1, 2, 3, 4, 5 अँड युअर डन. मग मला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनच आहे आणि माझा स्टॅमिनाच कमी आहे. नाही, बिकॉज यू डेड इट इन अ रॉंग वे. कारण तुम्ही मॅस्ट्रुबेशनच इतके वर्ष करत होता. फॉर मॅस्ट्रुबेशन टू पेनिट्रेशन हा कन्सेप्ट मेंदूला माहिती नाही. मॅस्ट्रुबेशन पण तुम्ही नीट करत होता का, तुमची स्किन मागे नीट जात होती का, स्किन जाताना दुखतं का, ते सगळं तुम्हाला माहीत आहे का, पूर्ण टिप विजिबल होते का. सो यू नीड टू बी अवेअर ऑफ अ नॉर्मल ॲक्ट ऑफ सेक्स. ते जर तुम्हाला नीट माहीत नसेल, ॲटलिस्ट तज्ज्ञाला भेटा, विचारा कुठल्या पोझिशनमध्ये करताय, कुठल्या पोझिशनमध्ये नाही करत आहे. सो या बेसिक डेफिनेशन ऑफ सेक्स इज हॅव्हिंग अ गुड पेनिट्रेशन विदाउट मॅस्ट्रुबेशन ऑल्सो. कारण दरवेळी तुम्हाला मॅस्ट्रुबेशन करूनच पेनिट्रेशन होणार, इरेक्शन होणार आहे, तर तसंही नाही व्हायला पाहिजे ना. कारण मग तुम्ही आत प्रोबेबली असं समज मीडियम इरेक्शन आलेलं आहे, फुल इरेक्शन नाही आलेलं आहे, पण तेवढ्या इरेक्शन आहे की तुम्ही आत जाऊ शकता. कारण इरेक्शन फुल नसेल ना हो, देन यू कांट पेनिट्रेट. कारण फ्लॅसिड पेनिस पूर्ण आत जात नाही. आणि होतं काय, कारण वल्वाची ओपनिंग आपण डोळ्यांनी बघत नाही, आपल्याला असं वाटत असतं की आत चाललंय.
आणि आज चाललंय आणि त्याच फ्रिक्शनवर इजॅक्युलेशन होऊन जातं. आणि वर्षानुवर्ष कपलला म्हणजे लिटरली माझ्या सेशन्सच्या अनुभवानं म्हणते त्यांना माहीतच नसते की आपण आत गेलो होतो की नव्हतो गेलो होतो. कारण आम्हाला स्त्रियांना ना ह्या 3 इंच पुढे सेन्सिटिव्हिटीच नसते. हे फक्त इलास्टिक वजायनल ट्यूब आहे. त्यामुळे तुम्ही इतके गेलाय का इतके गेलाय की एंडपर्यंत गेलाय हे तुम्हालाच कळणार आहे. यू विल नो तुमचं इजॅक्युलेशन झालं की नाही झालं हे तुम्ही सांगितलं तरच आम्हाला कळणार आहे, नाही तर तेही नाही कळणार आहे. सो यू शुड बी अवेअर ऑफ द प्रॉपर टेक्निक. मॅस्ट्युबेशन is altogether different ball game and doing with a vulva owner is altogether different ball game. तुम्ही किती वर्ष कसं masturbation केलं, you have to eventually slow down your masturbation because otherwise brain will be confused for the sensation. So हा माझ्याकडे बोलायला खूप आहे. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की नाही दिलं? नाही दिलं. मला त्यात आणखीन थोडं एक्सटेंड करत हे विचारायचं आहे, कारण आता आपण त्याच बद्दल बोलतोय. तर साईज किती मॅटर करते? कारण अर्थात पुरुषांना सगळ्यात जास्त जी इन्सिक्युरिटी असते कदाचित याच प्रश्नाबद्दल असते. जर गुगल सर्चेस जर आपण रेकॉर्ड्स पाहिले तर त्यातही असंच कळतं की पुरुष काय सगळ्यात जास्त सर्च करतात, तर पीनसची साईज किती मोठी आहे, ती मोठी कशी करायची. तर एकतर ती कितपत त्या ऍक्टिव्हिटीमध्ये मॅटर करते. आपण याच्या आधी सुद्धा पॉडकास्टमध्ये बोललोय, पण मला वाटतं या एपिसोडमध्ये डिस्कस करणं पण महत्वाचं आहे. आणि ती वाढवता येते का? तर पहिली गोष्ट येस साईज मॅटर्स. वाय विल नॉट साईज मॅटर? पण ओम तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की साईज मला मोठी का पाहिजे? ओके, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्यासमोर क्लायंट बसला ना तर मी हेच विचारते का मोठी पाहिजे. त्या काचं उत्तर डिफाईन्स एव्हरीथिंग. एक आहे एस्थेटिक वाईज. आता आजकाल बघ ब्रेस्ट इम्प्लांट्स होतात, बटक्सचे इम्प्लांट्स होतात. तर मला ना फिजिक वाईज मला अशी एक फिगर पाहिजे. फेअर इनफ, यू गो टू अ गुड युरोलॉजिस्ट, युरोसर्जन्स. पेनाईल इम्प्लांट्स होतात, वेगवेगळ्या साईजचे पेनाईल इम्प्लांट्स होतात, वेगवेगळ्या हार्मोनल थेरपीज आहेत. सर्जिकली तुम्ही साईज वाढवून घेऊ शकता. नॉन सर्जिकली टूल्स टेक्निक्स आहेत, पंप्स आहेत. अँड देर आर गुड topmost nice urologists in India who do this. Do I advise? Do I recommend? I would understand the reason, only then I will tell whether it is needed or not needed. पण हे तुम्ही तुमचं नाही ठरवायचं, तुम्हाला तुमचं का माहिती पाहिजे. सो यू वॉन्ट इट अस्थेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू, हे झालं त्याचं उत्तर. नाउ यू वॉन्ट इट जस्ट फ्रॉम अ दॅट मर्दानगीवाला थिंग, प्लेजरवाला थिंग. मग तिथे अगेन हेटेरोसेक्शुअलमध्ये बोलेन, इफ दिस इज द पेनिस, इफ दिस इज अ फिमेलचं वजायना. नाव तुझं लेंथ सपोज फुल एवढं मोठं आहे, 6 इंची तुमचं लेंथ आहे. आता तुम्ही फुल आत जरी गेला तर हे युट्रस आहे. हे सर्विक्स म्हणजे युट्रसचं तोंड आहे. आता हे फुल आत जेव्हा जातं ते जाऊन सर्विक्सला धडकतं. इनफॅक्ट इट बिकम्स पेनफुल समटाईम्स फॉर अ फिमेल की जर तुम्ही खूप आत जाऊन खूप थ्रस्टी मुवमेंट्स देत असाल. कारण ॲज अ से वजायनल ट्यूब हॅज लॉट ऑफ, वॉशिंग मशीनची ती नळी असते ना जिथून पाणी बाहेर निघतं, तशी ही ट्यूब असते जिथून 3 किलोचं बाळ बाहेर येईल, जिथून महिन्याचं रक्त बाहेर येतं. आणि हे पेनिस आत घेण्याची त्या ट्यूबची एबिलिटी असते. विड्थ मॅटर्स, पण दॅट्स नॉट द कंपल्सरी थिंग. विड्थ का मॅटर करते? बिकॉज देन द मोर ब्रॉडर यू आर. नाव इफ दिस इज द, हे आमचं बायकांचं लिंग क्लिटरस आपण मागच्या ह्याच्यामध्ये बोललोय. आता हे बघ, हे असं मागे आहे. Okay, now when you go inside, you're like this, you're just like this, or you may be like this, whatsoever, you're just like this. माझ्या क्लिटरसला वाया फ्रिक्शननेच प्लेजर मिळणार आहे. सो इफ इट इज बिट ब्रॉडर, देन द फर्स्ट 3 इंच मे गिव्ह प्लेजर. दॅट टू परत IELTS जी टाईम आहे म्हणजे इंट्रायुट्राईन लेटन्सी जी टाईम आहे ती 5 किंवा 7 मिनटं 8 मिनटंच असणार आहे. मग तेवढ्यात तर माझ्या क्लिटरसला तसं पण काही प्लेजर खूप मिळणार नाही आहे. सो इफ यू वॉन्ट टू गिव्ह प्लेजर, दर एपिसोडमध्ये मी म्हणते 10 बोटं असतातच, ही इरेक्टच असतात. सो यू गिव्ह गुड फिंगरिंग, यू गिव्ह हर नॉन पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम फर्स्ट. शी ऑल्सो लुब्रिकेट्स, यूज गुड ल्यूब, आणि देन विथ व्हॉट्सएव्हर साईज यू आर. लेट्स अज्युम तुमचं साईज 4 इंची आहे. ओके, 4 इंची साईजमध्ये तुम्ही काय काय पोझिशन्स चेंज करू शकता, दॅट मॅटर्स ओम. जर माझं पेनिस कमी विड्थचं आहे, इफ आय नो की विड्थ इज लेस, नाव फिमेल्समध्ये एबिलिटी काय आहे, आय कॅन शिफ्ट माय पोझिशन नाव. सो वेन आय शिफ्ट द पोझिशन, इफ द बॉय इज अप और आय एम अप, मी जर माझे पोझिशन शिफ्ट करते तर माझ्या वजायनल ट्यूब आत ऑटोमॅटिक ती स्क्वीज होतीये. So I have ability to, the female can also squeeze,
the female can go more into squeezing thing. If I am squeezing, will the less width penis not get that? ते मिळणारच आहे ना त्याला ते स्क्वीजिंग हे. सो इट इज ऑल अबाउट, म्हणून म्हणतो ना सेक्शुअल फिजिकल केमिस्ट्री ऑल्सो, की मी अशी स्तब्ध झोपलेली आहे तुला येऊन काय करायचं कर. मग तो काय काय बिचारा ॲडजस्ट करेल, पोझिशन ॲडजस्ट करेल, टायमिंग बघेल, स्टॅमिना बघेल, आणि तोवर त्याचं इमिशन आणि एक्सपल्शन होऊन जाणार आहे ना. सो इट इज अबाउट बोथ ऑल्सो ना, की मी विचारेन ना तुला कुठल्या पोझिशनमध्ये आवडतंय. आणि म्हणून फिजिकल फिटनेस मॅटर्स होम त्या बाईचं सुद्धा, की मी पायाची पोझिशन किती हलवू शकते, मी हा पाय इकडे टाकते का हा पाय इकडे टाकते. सो वन्स द पेनिस इज इनसाइड, इफ दिस इज द वजाइना, आय कॅन चेंज माय पोझिशन अँड गिव्ह हिम दॅट टाईटनेस इनसाइड. हे इतकं साधं आणि सोपं असतं. सो वेदर यू आर 4 इंच 5 इंच 6 इंच, येस मायक्रो पेनिस असतात. अगदीच 3 इंचच्या खाली जे असतं मग त्याला आपण मायक्रो पेनिस म्हणतो. किंवा एक्सेसिव्ह मोठे पेनिस पण असले तरी मग त्याचा त्रास होतो त्या व्यक्तीला पण, त्या अपोजिट व्यक्तीला पण. साईज मॅटर्स, विथ मॅटर्स, बट दॅट डझंट स्टॉप यू फ्रॉम गेटिंग प्लेजर होम. That has nothing to do with orgasms or pleasure. That is your personal choice and personal preference. And if a couple understands that much, it becomes an easy thing to achieve. मला आणखीन एक गोष्ट डिस्कस करायची ती म्हणजे ते जे परफॉर्मन्सचं प्रेशर असतं, म्हणजे ते असतं ते प्रेशर, म्हणजे ते नॉट नेसेसरीली दिलेलं असतं, पण ते कुठेतरी तो एक मेंटल ब्लॉक आहे ज्यातनं ते तयार होतं, की मला परफॉर्म करायचं आहे, मला लॉंग लास्ट करायचं आहे, कारण जर ते नाही केलं तर मग मी माझ्या पार्टनरला सॅटिस्फाय करत नाहीये आणि मग मी मॅन इनफच नाहीये वगैरे, हे सगळे जे प्रश्न पडतात. तर ते प्रेशर कसं बिल्ड होतं आणि ते कसं अफेक्टही करतं त्या रिलेशनशिपला. कारण आपण अल्टिमेटली सेक्स बद्दल बोलतोय, रिलेशनशिप या नीच बोलतो. ऍस्पेक्टने बोलतोय. म्हणजे हो, आपण हो. जरी त्या ऍक्टिव्हिटी बद्दल बोलत असतो तरी हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे ते नातं बांधून ठेवणारे. तर अल्टिमेटली आपण त्या रिलेशनशिपच्या कोर बद्दल बोलतो आहे. तर त्या रिलेशनशिप वरती सुद्धा या सगळ्याचा कसा परिणाम होतो? माझ्या केस स्टडीजवरनंच सांगेन परत. मी काही खूप पुस्तकं नाही वाचत, पण खूप भयानक नात्यांवर ह्याचा परिणाम होतो. नाती पार डिवोर्सपर्यंत जातात. म्हणजे 10 वर्ष झाले लग्नाला, 20 वर्ष 25 वर्ष झालेले असतात आणि देन दे लँड अप इन टू माय सेशन. आणि त्या व्यक्तीला इतकं त्याचं प्रेशर असतं, बिकॉज हा शब्दच किती निगेटिव्ह आहे ना, परफॉर्मन्स. म्हणजे तो काय शो आहे, बेडरूममध्ये काय नाटक चालू आहे, की शो आहे, की तिथं काहीतरी जाऊन परफॉर्म करायचे. सो तो ऑब्जेक्ट दिस वर्ड्स आणि परफॉर्मन्स आणि त्याच्या पुढे प्रेशर. हा बिल्टअप होण्याची बरीच कारणं असतात. हे जे आपण इतकं बोललो हे माहीत नसणं. कारण आपण किती पेनिस बघतो, त्या मुलांनी किती लोकांचे पेनिस पाहिलेत, किती लोकांना सेक्स करताना पाहिलंय, पॉर्नवर पाहिलेलं असतं. सो ही हॅज सम बेसिक इंट्रोडक्शन ऑफ सेक्स. मग मी तर दर सेशनमध्ये हे पहिला विचारते की हाऊ आर यू इंट्रोड्यूस टू सेक्स. तुम्हाला सेक्सबद्दल माहिती कशी झाली हे मला विचारावं लागतं. सेकंड, यू विल नॉट बिलीव्ह, मला विचारावं लागतं की तुम्ही इतके दिवस जे करत आलाय ते कसं करताय ते मला लिटरली वर्बॅटम सांगा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ दिस इज अ बॉटल, ओके, मी विचारते की कसं तुम्ही सेक्स करता, देन दे गो नंब. ते म्हणे मॅडम म्हणजे काय, फोरप्ले करतो, मग कपडे काढतो, मग पुढे थोडं करतो आणि मग झालं. युजली या शब्दात सांगितलं जातं. दॅट्स नॉट वॉट आय वॉन्ट टू नो. आय वॉन्ट टू नो इफ दिस इज द बॉटल, आय ओपन, हे मी उघडलं, ओके, हे मी असं पाणी पिलं, मग हे मी बंद केलं आणि मग हे ठेवलं. नाउ दिस इज द ॲक्ट. ही प्रोसिजर मी दाखवली आणि ही प्रोसिजर मला सांगता आली. आय कॅन चॅलेंज ऑन दिस पॉडकास्ट किती लोकांना मांडता येईल की तुम्ही नक्कीच सेक्स करताय. तुम्ही म्हणते, मी जग काय करताय मी नाही विचारत. तुम्ही जे सेक्स करताय म्हणजे तुम्ही नक्की काय करता हे तुम्ही मला शब्दात प्रामाणिकपणे, जसं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार कैसे गा के सुनाते, अगदी शब्दात बोलून दाखवावं. म्हणजे इथं बसलेल्या आपण चौघांना पण जे काही सेक्शुअली ॲक्टिव्ह असतील मी तेच विचारणार. नाही मांडता येत नाही मांडता येत. आपण बेसिक सेक्स कसं करतो हेच मांडता जेव्हा येत नाही आणि आपण बोलतोय कशाबद्दल, परफॉर्मन्स प्रेशरबद्दल बोलतोय. सो वी डोंट नो what we are doing is right or not. We don't know what are we keeping a parameter. म्हणजे गुड से बेटर और फिर बेस्ट. तो मैं क्या पूछती हूँ,
ते येतात, मॅडम आम्हाला ना बेटर करायचं आमचं परफॉर्मन्स. ओके भाई, बेटर मतलब कुछ तो कंपॅरिझन होगा ना. मग गुड काय होतं तुमचं, मला कळू तरी द्या की तुम्ही कुठे होता आणि कुठून कुठे जायचंय. सो हे उत्तरं नसतात ओम त्यांच्याकडे, ॲटलिस्ट वर्बली मांडता येत नाही. म्हणजे एका जोडप्याला तर असं विचारावं लागलं होतं की तुम्ही कसे झोपता, असे झोपता, असे झोपता, असे झोपता की असे झोपता. सो दे वर डुईंग सेक्स फॉर सो मेनी इयर्स slide wise, okay, just like this. आणि आय एम नॉट हिअर टू जज एनीबडी अँड आय डोंट वॉन्ट द ऑडियन्स ऑल्सो टू जज. त्यांची काय ह्याच्यात मिस्टेक नव्हती ओम, दे वर नॉट रॉंग, बट दे डिडंट न्यू की आपण हे जे करतोय असंच. सो दे नेवर डिड दिस वे ऑल्सो अँड दे नेवर डिड दिस वे ऑल्सो. आणि मग असं करताना द वाईफ गेट्स हर ऑर्गॅझम फर्स्ट. वन्स शी गेट्स हर ऑर्गॅझम फर्स्ट, शी विल गो डाऊन, द मॅन विल गो अप अँड ही विल रब अँड ही विल गेट हिज ऑर्गॅझम. फॉर अ प्लेजर पॉईंट ऑफ व्ह्यू दिस इज ब्युटिफुल. मी म्हणेन असं केलं पाहिजे आणि त्यांना त्याच्यावर काही प्रॉब्लेम नव्हता. पण हे म्हणजे ॲक्ट आहे का, हे म्हणजे प्लेजरसाठी खूप सुंदर झालं. पण इफ यू वॉन्ट अ रिप्रोडक्शन, इफ यू वॉन्ट कन्सेप्शन, मग जेव्हा तुम्ही कन्सेप्शनचं ठरवणार तेव्हा तुम्हाला वाटणार आपलं तर कन्सेप्शनच होत नाही आहे. माझ्या कन्सल्टेशनमध्ये गायडेड इंटरकोर्स करू म्हणजे माझ्यासमोर त्या कपलला तेवढं कम्फर्टेबल करून ओम मी गायडेड इंटरकोर्स करायला सांगते. बापरे. कारण मग कळणार कसं ना तुम्ही जे करताय ते राईट आहे की रॉंग आहे. तुम्ही वन केस आय हॅव 7 years इनफर्टिलिटी. तिला वजायनसमस आहे, तिचं ट्रीटमेंट चालतं आणि ती डॉक्टरांकडे गेल्यावर साधं फिंगर नाही जातो. आणि तिच्याकडे फाईल होती हिस्टेरोस्कोपी, म्हणजे खालून जी तपासणी केली जाते युट्रसची, खालून दुर्बिणीचं ते हे टाकलं जातं आणि ती तपासणी होते. ती अंडर एनेस्थेशिया, पर वजायनल एक्झामिनेशन अंडर एनेस्थेशिया, ट्रान्स वजायनल सोनोग्राफी असते जिथे असा एक रॉड असतो आणि तो इथून स्त्रीच्या आत घातला जातो आणि सोनोग्राफी होते. ती सुद्धा तिची अंडर अनेस्थेशिया केलेली आहे, म्हणजे कुठलेच बोट जात नाही बिकॉज शी सेक्शुअल अब्यूज हिस्ट्री. आणि मग त्यामुळे तिला काहीच आत घेता येत नाही तिचं इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट. कारण डॉक्टरांना असं वाटतं की बॉस फिर तुम सेक्स कैसे करते. मग ती म्हणते की नाही, त्याचं पेनिस आत जातं आणि त्याला मला काही त्रास नाही होत आणि त्यालाही काही त्रास नाही होत. आता हे पटणार नाही ना कुणाला. मग माझ्या सेशन्समध्ये, आणि ते डोंबिवलीचं कपल येते, नाशिकला आले, म्हटलं मग तुम्ही नक्की सेक्स करता का. ते म्हणे मॅडम आम्ही सेक्स करतो, फक्त ना पाणी आत गळत नाही. मला आता ह्या एवढ्या डिस्कशनमधनं कसं कळणार आहे सांग. देन आय हॅड टू आस्क देम, विल यू शो मी हाऊ यू डू. आणि ते इतके वैतागले होते दोघं ते. आणि कपल अगदी म्हणजे लैला मजनू टाईप कपल रे, अरेंज मॅरेज असून त्यांचं इतकं सुंदर नातं होतं. ते त्या अरेंजमेंटने खुश होते, त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त सोसायटी म्हणते की बाळ पाहिजे. ते म्हणे मॅडम आम्हाला ते बाळ कसं होणार ते माहिती नाही आहे. दे हॅड नो आयडिया ओम. त्यांनी मला विचारलं होतं फोर प्ले म्हणजे काय असतं मॅडम, ते ऑर्गॅझम म्हणजे काय असतं, ते ओलं होणं म्हणजे काय असतं. आय सेड की ओके लेट्स सी ऑल दिस फर्स्ट, लेट्स हॅव अ गायडेड इंटरकोर्स. तेव्हा पहिल्यांदा when he got his, like he had a tablet, he got his erection, I am there, his wife is there. मग मी म्हटलं की now you go inside. मग I had to check whether the skin goes back. मग त्याची स्किन, लाईक इफ आय हॅड टू शो यू ओम अगेन, ज्याला आपण फिमोसिस म्हणतो, ही हॅड फिमोसिस. आणि ते डिटेक्टच पहिल्यांदा झालं होतं. म्हणजे माझ्या आता हे पेनिस असतं, हे नॉर्मल पेनिस की जिथं स्किन गेली मागे. हां, आता कल्चरली काही ठिकाणी सर्कमसिजन होतं, पण ते काय प्रत्येकालाच आपण करा म्हणत नाही. सो दिस इज अ नॉर्मल. आता हे एवढी स्किन मागे जाते, टाईप 2 मध्ये खूप कमी गेली, टाईप 3 मध्ये तर फक्त टिप दिसतंय आणि टाईप 4 मध्ये फुल ती स्किन पुढेच आहे. ही वॉज इन दिस स्टेट. त्याची स्किन थोडी सुद्धा मागे जात नव्हती. म्हटलं मग तुम्ही आत पेनिट्रेट कसं करता. म्हणे आम्ही कॉन्डम घालूनच करतो. मग कॉन्डम म्हटलं कॉन्डम घालून जमतं का. तर म्हणे हो. सो ही डिड वेअर अ कॉन्डम, ही डिड गो इनसाइड. फुल पेनिट्रेशन गेलं ओम त्याने आणि त्या लेडीला काही दुखत नव्हतं. मग मी म्हटलं हे तर व्यवस्थित आहे मग ॲक्ट. सो ही हॅड इरेक्शन, ही हॅड पेनिट्रेशन. नाव पुढची स्टेप. ती म्हणे मग काही नाही मॅडम आता एवढंच करतो आम्ही. आय सेड व्हॉट अबाउट, सो नाव नेक्स्ट यू हॅव टू डू द थ्रस्ट मुवमेंट. नाही म्हणे मग तेव्हा दुखतं, कारण ही हॅड दिस फोर स्किन. आता 7.5 वर्षात त्याचं पेनिस कधी कोणी तपासलेलंच नाही आहे. त्याचं सिमेन ॲनालिसिस नॉर्मल आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याचं सिमेन ॲनालिसिस केलेलं सिमेन, त्याची क्वालिटी आहेत, सगळं व्यवस्थित आहे. अँड नाव ही वॉज व्हेरी वीक. वजन त्या दोघांचं खूप कमी होतं. सो ही हॅड नो आयडिया ओम की आत गेल्यानंतर यू हॅव टू डू थ्रस्ट मुवमेंट्स फॉर अ लॉंगर टाईम. मग ते थ्रस्ट मुवमेंट्स फॉर अ लॉंगर टाईम जर केले तर इजॅक्युलेशन आत आरामात होणार आहे. म्हणजे मला हे उदाहरण का द्यायचं ओम, एवढं बेसिक ज्ञान आपण अज्युम करतो की प्रत्येकाला माहीत आहे,
प्रत्येकाला माहीत नसतं. आपले अनॉटॉमी, आपले ऑर्गन्स माहीत नसतात. बिघडल्यानंतर आपण तज्ज्ञाकडे जातो. पण आपण सुरुवात करताना किंवा आय वॉन्ट टू बी सेक्शुअली ॲक्टिव्ह तेव्हा आपण भेटतो का, कळून घेतो का? कारण पुरुषाकडे वजायना वल्वा नाही, बाईकडे पेनिस नाही. जो अवयव माझ्याकडे नाहीच आहे मला काहीच माहिती. किती बायकांना तिथले वेन्स माहिती आहे, तिथलं नर्व सप्लाय माहिती आहे. बाईचं मन समजणं किती अवघड. अरे ते पुरुषाचं अवयव पण खूप सेन्सिटिव्ह आहे भाई. तुम्हारा मन जितना सेन्सिटिव्ह है उतना सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे. व्हॉट एफर्ट्स आर यू पुटिंग टू नो दॅट ऑर्गन? आणि ते पण जे दिसतंय रे, तुमचं मन तरी दिसत पण नाही. मग तुमच्या मनाचे स्टेट्स जसे बदलतात, त्या अवयवाचे स्टेट्स बदलतात. पुरुष असो स्त्री असो, दे शुड नो द अनॉटॉमी अँड देन गो अहेड विथ ऑल द क्वेश्चन. साईज मॅटर करतं का, स्टॅमिना मॅटर करतं का, देन इट कम्स इन टू पिक्चर. आय होप आय गेव यू अ ॲप्ट एक्झाम्पल. मला येस. वाटतं मग कितीही ग्राफिक असलं तरी मला वाटतं आपण कारण या पद्धतीनं त्या ऍक्टिव्हिटीकडे बघतच नाही. आपण कायम एक कृती म्हणून बघतो आणि ते फार आपल्याला नको नको वाटतं. पण मला वाटतं या उदाहरणांमुळे त्याची एक इंटेन्सिटी सुद्धा लक्षात येते. आपण स्टॅमिना बद्दल बोललो होतो, तर खरंच तो किती मॅटर करतो त्या रिलेशनशिपमध्ये आणि त्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये, आणि तो इन्क्रीज कसा करता येतो? 100% मॅटर करतो. पुरुषाचा स्टॅमिना मॅटर करतो, बाईचा स्टॅमिना मॅटर करतो. समजा पुरुषाला पण आपण स्टॅमिना बद्दल बोलताना मग फक्त पुरुषांबद्दल का बोलतो? हॅलो मॅन, दॅट इज द वाय आय एम सिटिंग हिअर. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये त्या बायका मला इतक्या बोलणार आहेत. मला सांग ना, अ मॅन इज अप इन टू यू. तुम्ही असे तुमचे पाय स्प्रेड करून जर बसलाय, तुमच्या पेल्विक्स म्हणजे तुमचे इथले थाईजमध्ये स्ट्रेंथ आहे की नाही आहे? तुम्ही किती योगा करता, तुम्ही किती ब्रीदिंग करता, तुम्ही किती फिट आहात, मॅटर्स ना मॅन. सपोज उसको 5 मिनट से ज़्यादा 10 मिनट अंदर खेलना है. नाही आता माझे पाय दुखायला लागले, उरकून टाक. हा असा डायलॉग असतो. अँड दिस इज सो नॉन सेन्शियल डायलॉग. दिस कॅन इमिजिएटली टर्न ऑफ दॅट पर्सन. उरकून टाकायचं काम नाही आहे ते. इट इज प्लेजर मॅन. इंटरकोर्स कॅन बी अ नाईस जेस्चर ऑफ लव्ह मेकिंग ना. ते कधी लवकर होईल, कधी उशिरा होईल. सो स्टॅमिना, जस्ट टू लेट यू नो, इट मॅटर्स ऑन बोथ द साईड इक्वली. मी परत सांगेन, काय तुम्ही खाता मॅटर्स, काय तुम्ही विचार करता मॅटर्स. तुम्ही दिवसभर आपसात कसे होते, त्या हॉलमधले अनरिझॉल्व्ड इश्यूज जर तुम्ही घेऊन गेला असाल आणि इफ अ मॅन इज वर्किंग, त्याला आज EMIच भरायचा होता आणि तो भरला नाही आहे, दॅट इज गोइंग टू अफेक्ट स्टॅमिना. कारण सेक्समध्ये मी जसं म्हटलं, जे इमेजेस दाखवले, मेंदूतनं काहीतरी स्टिम्युलेशन होणार, म्हणजे नायट्रस ऑक्साईड, न्यूरो ट्रान्समिटर्स एवढे रिलीज होतात. मग इथे कुठे मेंदू आणि ऑर्गन कुठे, तेवढा रक्तपुरवठा जाणार, तेवढा नर्व सप्लाय जाणार, ते फुल इरेक्ट होणार. एका लेवलला येऊन की ते सगळा रक्तपुरवठा मागे नाही जावा, तेवढं ते इरेक्ट होऊन, म्हणजे आता अॅनाटॉमीमध्ये नाही जात आहे, ट्युनिका अल्बिजिनिया म्हणून एक लेअर असते. सो इट स्टॉप्स द ब्लड फ्लो टू गो बॅक. सो द ब्लड फ्लो शुड नॉट गो बॅक. मगच ते इरेक्ट राहणार आहे. बट तो जर सगळा स्टॅमिना नसेल, हां, त्याच्यासाठी तुम्ही गोळ्या आणि औषधं जर खाणार असेल तर खा, मी त्याच्या पण विरोधात नाही आहे. बट दॅट इज समथिंग विच यू आर पुटिंग ॲज अ टॅबलेट विच शुड बी प्रिस्क्राईब्ड बाय अ युरॉलॉजिस्ट. किती ग्राम, किती काय, बिकॉज वायग्रा म्हणा, काही म्हणा, शिलाजीत म्हणा, जे काही तुम्ही खाताय ॲज अ सप्लिमेंट खाताय. सप्लिमेंट कशाला म्हणतो ओम? की माझ्या शरीरात काहीतरी आहे अँड ॲड ऑन मी काहीतरी घेणार आहे. फक्त सप्लिमेंट घेऊन मी सेक्स करणार आहे का? तर नाही करणार आहे. सप्लिमेंट कोणी प्रिस्क्राईब केलं आहे का? कोणी प्रिस्क्राईब केलं आहे? रस्त्यावरच्या तर तंबूमध्ये बसलेल्या बाबांनी किंवा प्रॉपर युरॉलॉजिस्टनी. सो ऑल दिस मॅटर्स. स्टॅमिना मॅटर्स बिकॉज इट्स अ रिगरस ॲक्टिव्हिटी. इट्स अ ह्यूज रिगरस ॲक्टिव्हिटी आणि अनफॉर्च्युनेटली मॅन हॅज टू डू इट, वुमेन हॅज टू रिसीव्ह इट. सो ही इज द प्रोव्हायडर हिअर अँड आय एम द रिसीव्ह हिअर. देणाऱ्याचा स्टॅमिना मॅटर करतो, तर घेणाऱ्याचा स्टॅमिना नाही मॅटर करत का? घेणारा पण तेवढा सक्षम पाहिजे ना, आणि सक्षम पाहिजे, आणि घेणाऱ्याचा जास्त रोल असतो टू हेल्प इन्क्रीज द स्टॅमिना. ओके. And there then what you talk, how you see, how you look, how you touch. Because as I say, erections can be neurogenic, they can be vasculogenic and they can be psychogenic. म्हणजे EDचे जे टाईप्स असतात तेच म्हणते मी. न्यूरोजेनिक म्हणजे नर्व सप्लाय आला,
ते त्याचं आहे. वॅस्क्युलोजेनिक रक्तपुरवठा ते त्याची जिम्मेदारी. पण सायकोजेनिकमध्ये जो पार्ट आहे, जो अराउझलवाला पार्ट आहे, जो टचवाला पार्ट आहे, किती लोकं कम्फर्टेबली हँड जॉब देतात, किती लोकं कम्फर्टेबली ब्लो जॉब देतात. शी ते घाण असतं मॅडम. ते सगळं आम्हाला नाही सांगायचं. ते त्यांची जिम्मेदारी आहे. ते कडक होणं, ते उभं राहणं, ते आत जाणं आणि ते संपवणं ही जिम्मेदारी त्याची. हा जिम्मेदारी शब्द आला ना हो, मग ते मॅटर खूप करतं. पण येस, इफ यू से स्टॅमिना, तर स्टॅमिना मॅटर करतं. बट वेन आय टॉक अबाउट स्टॅमिना, इट इज नॉट अबाउट हाऊ मच टाईम यू कॅन बी इरेक्ट. इट मॅटर्स अ लॉंग बॅक की हाऊ इज युअर, मी दरवेळी विचारते, तुमचं रुटीन सांगा. तुम्ही किती वाजता उठता, तुम्ही किती वाजता झोपता, ऑफिसला कसे जाता, ऑफिसहून येता कसे, बाईकवर जाता की कारमध्ये जाता की लोकलमध्ये जाता. ऑल मॅटर्स. तुम्ही पायी किती चालता, ते ऑर्गन ब्रीथ किती करतं, नॉन सेक्शुअल ॲक्टिव्हिटी काय काय आहे. वी आर ओनली टॉकिंग अबाउट सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज. मग नॉन सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत त्या माणसाची? उत्तरं नसतात ओम, काहीच उत्तरं नसतात. स्टॅमिना का एग्जामिनेशन डायरेक्ट बेड में अगर तुम जाके देखेंगे और फेल हो गए, फॉर एक्झाम्पल सपोज पहिली बारी सेक्स करते वक्त लग्न झालंय, हनीमूनची पहिली रात्र, आणि आज पण आपल्याकडे अशी खूप आहे, म्हणजे माझ्या क्लायंट्सवरून तर मी अजूनही हेच समजते की लग्नानंतरच आम्ही सेक्स करणार, हो. लग्नाआधी आम्ही मॅस्टर्बेशन वगैरे करू. आणि दिस इज अ पर्सनल बिलीफ, आय हॅव नो ऑब्जेक्शन. पण सपोज आज 25 नोव्हेंबर आहे, आज कुणाचं तरी लग्न झालंय, 24 नोव्हेंबरपर्यंत मी एखाद्या स्त्रीचा वल्वा पाहिलेला पण नाही आहो, कधी पाहिला नाही, स्पर्श नाही, काहीच नाही. 25 नोव्हेंबर काट्टू माझं लग्न होतं, आज रात्री मला इंटरकोर्स करायचं. मग तुम्ही काय परीक्षा देणार आहे तिथे? कारण असं होऊ शकतं की तुम्ही एकतर फटकन तुमचं इजॅक्युलेशन होईल, असंही होऊ शकतं की तुमचं इरेक्शन आलंच नाही, असंही होऊ शकतं डिलेड इजॅक्युलेशन होईल. देर कॅन बी सो मेनी पॉसिबिलिटीज जे त्या रात्री पहिल्यांदा एक्सप्लोअर होणार आहेत. आणि ते एक्सप्लोअर करताना काहीतरी तुमच्या डोक्यात जे होतं ते तसं झालं नाही, तर तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या पार्टनरची प्रतिक्रिया, दॅट बिकम्स द फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ दॅट ॲक्ट टू माय बॉडी, आणि तो बिकम्स द पॅरामीटर. आणि मग तो जो फर्स्ट इंट्रोडक्शन असतो, शरीर विसरत नाही हो, शरीर विसरत नाही. पहिल्यांदा पेनिसला बघून माझ्या पार्टनरनी काय रिमार्क दिला, कसं पाहिलं, काय बोलली, काय नाही बोलली, कशी बोलली, कन्स्ट्रक्टिव्हली बोलली की सार्कॅझमनी बोलली. ऑल दिस मेमरीज, पेनाइल मेमरी इज द स्ट्रॉंगेस्ट मेमरी. आफ्टर हो. गट आय वुड से पेनाइल मेमरी इज सच अ स्ट्रॉंग मेमरी. पुरुष विसरत नाही, त्यांचे कुठलेच, कधी मी 4 राऊंड मारले होते, कधी मी एकच राऊंड केला होता, कसं माझं आधी कडक राहायचं, बिकॉज पेनिस हॅज ह्यूज अमाऊंट ऑफ नर्व्स. सो इफ दॅट फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ सेक्स इज डन प्रॉपरली, इफ यू आर अवेअर ऑफ व्हॉट आर यू कम्पेअरिंग, देन येस इट बिकम्स इझी. स्टॅमिना मॅटर करतो, स्टॅमिना वाढवता येतो. पण सारखं मी म्हणते की तुम्ही कुठल्या एव्हिडन्सवर ते करता. यू शुड बी अवेअर ऑफ इट. माझी उंची 5'5" आहे, माझं वजन इतकं आहे, मी व्हेज आहे का मी नॉन व्हेज आहे, माझं रुटीन काय, हे सगळं मी मोजणार आणि मग मी स्टॅमिनाचं बोलणार. सो या इट हेल्प्स. नुसतंच जाऊन ऑन द काउंटर जाऊन गोळ्या खाऊन स्टॅमिना वाढत नसतो, आणि यू मे हार्म युअरसेल्फ. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज असतात हो, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज यंग मुलांमध्ये आजकाल हार्ट अटॅक होतोय की नाही होतोय सांग. मग कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज असेल तरी इरेक्शनला प्रॉब्लेम होऊ शकतो. देर कॅन बी एन नंबर ऑफ रिझन्स रे. एक युरॉलॉजिस्टकडे जायचं, तपासून घ्यायचं. आणि मग काही रिलेशनशिप इश्यूज असतात. बापरे ओम, रिलेशनशिप इश्यूजचा तर एवढा इफेक्ट पडतो. बैठकी बसवल्या जातात ओम, बैठकी बसवल्या जातात. मुली माझ्याकडे पुण्याला नवरा बायको आले होते, आणि ती मुलगी एवढंच म्हणायची, मॅडम ते काय ते एका झटक्यात सांगा, मला हे लग्न ठेवायचं नाही तर मला डिवोर्स पाहिजे. आणि तू विचार कर ना, इरेक्शन हुआ तो शादी टिकेगा, इरेक्शन नाही हुआ तो डिवोर्स. आणि अशा सिच्युएशनमध्ये पेनिस इरेक्ट होणार म्हणजे कसं शक्य आहे? आय जस्ट डोंट नो. आणि मग अशी लग्न टिकणार आणि असे संसार होणार, मग अशी तुम्हाला मुलं होणार. म्हणजे मर्द को तो मैं आज पॉडकास्ट पे से बोलूँगी, पहिलं ना स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकावं. तेवढा स्टॅमिना असावा की तुम खुद के लिए खडे रह सको, फिर तुम्हारा ऑर्गन खडा रहेगा. पण तुम्ही स्वतःसाठी उभे नाही राहू शकत, स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी बोलू नाही शकत, तुम्हाला प्रूव्ह करावं लागतंय.
प्रूव्ह करावं लागतंय, देन तुमचा अवयव साथ नाही देणार. अँड कॉन्ट्राडिक्टरी टू दिस देर आर मेनी मेन ऑल्सो ज्यांना त्यांचं ओरिएंटेशन माहीत असतं. त्यांना माहीत असतं की मला प्रायमरीच प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे किंवा आहेच आधीपासून ईडीचा इश्यू. ते लपवायचं आणि मग लग्न करायची, हे सुद्धा तेवढंच रॉंग आहे. तसे खूप केसेस आहेत. इफ यू आर अवेअर ऑफ युअर ओरिएंटेशन, इफ यू आर अवेअर की तुम्हाला आहे ईडीचा इश्यू का प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनचा इश्यू, चल आपण दोघं मिळून ना गायनॅककडे जाऊ किंवा न्यूरोलॉजिस्टकडे जाऊ. मग हे प्रश्नच नाही येणार ना साईज, स्टॅमिना आणि ह्याचे त्याचे. ते योग्य वेळी योग्य पद्धतीनं योग्य तज्ज्ञाकडे जाऊन ते रूल आउट केलं गेलं पाहिजे. लपवणं जोवर बंद नाही होत ना हो, इट इज लाईक व्हॉट पॉइझन इन अ रिलेशनशिप अँड यू हॅव नो आयडिया व्हॉट हॅपन्स इन द बेडरूम ना रे. त्या फक्त त्या बाईला माहीत असतं, त्या पुरुषाला माहीत असतं, बाहेर माहीत नसतं. माझ्याकडे केवढे पुरुष क्लायंट्स आहेत जे सेक्स वर्करकडे जातात हे चेक करायला की मॅडम तिथं तर गेल्यावर ते बरोबर कडक झालं, बरोबर इरेक्ट झालं, बरोबर पेनिट्रेट झालं. बायकोसमोर गेल्याबरोबर ते काय होत नाही. इतका टेन्शन असतं मॅडम, इतकं प्रेशर असतं, होईल की नाही, टिकेल की नाही, जाईल की नाही, पाणी वेळेत बाहेर येईल की नाही. मग इफ दिस इज गोइंग अप हियर एंड मैंने शिलाजीत खाया है या मैंने वायग्रा खाया है, क्या करोगे आप उस स्टैमिना का? सो yeah, मेंटल पॉवर अँड फिजिकल पॉवर बोथ मॅटर्स. आपण आता शिलाजीत आणि गोळ्यांबद्दल बोलत होतो, तर मला तोच प्रश्न विचारायचा आहे की कारण आता इंस्टाग्रामवर कुठल्याही सोशल मीडियावरती वगैरे हे असं सतत प्रमोट केलं जातं की कसं शिलाजीत किंवा वायग्रा हे कसं खाणं योग्य आहे आणि मग त्याने कशी मदत होते आणि प्रायमरीली कसं मग ते काही स्टॅमिना वाढवायला इम्प्रूव्ह करतं, मदत करतं. तर खरंच तसं वर्क करतं का? आणि ओव्हर द काउंटर असे जाऊन काहीतरी औषधं, सप्लिमेंट्स घेणं किती योग्य आहे? Again, just to remind, speaking from a perspective of a doctor as a sex coach, not as a neurologist, हो मदत करतं ना, मेडिसिन्स मदत करतात. मला डायबिटीज झालं आहे, माझी साखर कमी झाली आहे, वाढली आहे, जे काही असेल तर मी गोळ्या घेते. मला हायपरटेन्शन आहे तर मी गोळ्या घेते. तर फॉर सेक्शुअल प्लेजर टू इन्हान्स, की मला माहितीच आहे की आता मला ईडी आहे, तर इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे. आता इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, डायग्नोज डॉक्टरांनी केलं, हे खूप महत्त्वाचं. माझं मी ठरवलेलं ईडीला मी ईडीच नाही मानत. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय अगदी थोडक्यात? इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे मला पाहिजे तेव्हा आणि तसं आणि तेवढं ते पेनिस इतकं हार्ड नाही होत की त्याच्याने पेनिट्रेशन होणार नाही. सी, इजॅक्युलेशन इज वन थिंग अँड इरेक्शन इज वन थिंग. तुम्ही जर मॅस्टुबेट करताय, फुल इरेक्ट न होता पण इजॅक्युलेशन होऊ शकतं. पण वेन इट कम्स टू पेनिट्रेशन, एस्पेशली हेटेरोसेक्शुअलमध्ये, की एक पेनिस वल्वा वजायनामध्ये जाताना एक पर्टिक्युलर हार्डनेस लागतो. तर तेवढा हार्ड, बिकॉज इट्स व्हॉट ऑल टिश्यू, तिथं हड्डी तो है नाही. आता तिथं तेवढा रक्तपुरवठा जाणार. मग ॲज आय सेड, ते एका बाजूला येऊन एक पार्ट आहे जिथं ती आर्टरी अशी, कारण ते टिश्यू तिथे असे 2 टाईपचे चेंबर्स असतात. ते 2 टाईप्सच्या चेंबर्समध्ये रक्तपुरवठा केला. नाव दीज आर द 2 चेंबर्स. ते असे फुलतात आणि इथं ती आर्टरी असते जिथून तो रक्तपुरवठा आला. मग हे फुलल्यामुळे ती आर्टरी अशी ब्लॉक होते. आता हा रक्तपुरवठा मागे परत जाणार नाही. सो नाव दिस रिमेन्स हार्ड. मग तेवढा रक्तपुरवठा तिथं आला पाहिजे, तेवढे नर्व सप्लाय तिथं आला पाहिजे. सो इट मेंटेन्स द हार्डनेस सो दॅट इट कॅन गो इझिली इनसाइड. हा झाला प्रॉपर इरेक्शन. आता हे हार्ड होतंय पण तेवढा वेळ राहत नाही की मी वल्वाला म्हणजे बाईच्या त्या योनीला टच केलं आणि पाणी चालं किंवा ते फ्लॅसिडच झालं. पाणी आलं इज प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन, पण ते फ्लॅसिडच झालं की ते टिकत नाही आहे मॅम. ते नेहमी म्हणतात की मॅस्ट्युबेशन करताना टिकतं मॅम, पण ते तिथं गेल्यानंतर टिकत नाही. सो इन ले पर्सन लँग्वेज दॅट इज ईडी. पण तो इरेक्टाईल डिस्फंक्शन कुठला आहे ह्याचं डायग्नोसिस लागतो. म्हणजे न्यूरोजेनिक आहे का, काहीतरी नर्व सप्लायमध्ये, न्यूरो ट्रान्समिटर्समध्ये, न्यूरोकेमिकल्समध्ये, हार्मोन्समध्ये कमतरता आहे का, त्याची साधी ब्लड टेस्ट असते ना, हार्मोनल असेसमेंट होतो, तो झाला पाहिजे. तो ऑन प्रिस्क्रिप्शन यूरोलॉजिस्टकडे जाऊन ते पेनिस तपासतील. स्ट्रक्चरली सगळं नीट आहे ना ते बघितलं जाईल. हार्मोनल असेसमेंट केले जाईल. पेनल डॉपलर केलं जाईल. पेनल डॉपलर ह्यासाठी की ब्लड फ्लो कसा जातो, कसं आपण इकोकार्डिओग्राम करतो तसं ते होतं. ते सगळं रूल आउट झालं आणि त्या सगळ्यात सगळं नॉर्मल आलंय, देन वी लेबल इट अ सायकोजेनिक. की मग स्पर्शच कमी पडतोय, मग स्टाईल म्हणजे त्याचे अराउजल. कारण काहींना पॉर्न बघूनच करायची सवय असते. आता पॉर्न पाहिल्याशिवाय माझं इरेक्ट होत नाही. प्रत्येकाची काहीतरी फॅन्टसी असते, ते झाल्याशिवाय मला होत नाही. मग हा झाला, मग आमच्यासारख्या तज्ज्ञाचा तिथं रोल येतो की हे जे तुमचं सर्किट होतं ते हेल्प करत नाही आहे, मग ते त्याच्यासाठी थेरपी लागते. पण हे सगळं करत असताना ॲज यू क्वेश्चन ना, टॅबलेट, सप्लिमेंट्स,
का कामात येतात माहिती आहे? बिकॉज बाय द टाइम तुमचं ईडी ट्रीटमेंट चालू आहे, सपोज डायग्नोज झालंय, ईडी आहे, ट्रीटमेंट पण चालू आहे आणि दे आर कंडिशन्स, ते काय आजार नाही आहे तो की ते रिव्हर्सच होणार नाहीत. इरेक्टाईल डिसफंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आर मिअर कंडिशन्स आणि ते 100% रिव्हर्सेबल आहेत. पण ते योग्य पद्धतीने डायग्नोज, योग्य पद्धतीचं ट्रीटमेंट, मग ते ट्रीटमेंट चालू असताना सेक्स ही कृती टोटल बंद होऊन जाते ना. कारण आम्हाला ईडी आहे, मग ते माझं इरेक्टच होत नाही. आय हॅव सो मेनी कपल 10-10 वर्ष, 15 वर्ष ते सेक्स करतच नाहीत आणि मग त्या ज्या बाईचे हाल होतात, मग तिनं काय करायचं ना, कारण त्या माणसाच्या डोक्यात बसून गेलेलं असतं की मला तर ईडी आहे, मग मला हे जमणार नाही. एकतर तो लपून छपून मग वायग्रा खाईल. असं न करता यू गो टू प्रॉपर युरोलॉजिस्ट, यू हॅव whatsoever supplements the doctor prescribe, you have it. सायमल्टेनियसली होम नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स चालू ठेवलं पाहिजे ना रे. कारण मेंदू नाही तर ये कैसा है पता, ये वो भूख है जो आप अगर खाते नहीं रह रहे हो, मग ती भूक मरून जाते. बरं तुमची मेली, मग तुमच्या पार्टनरची, फॉर अ फिमेल टू गिव्ह ऑर्गॅझम, येस पेनिस अँड इरेक्शन, इंटरकोर्स सारखं सुंदर काही नाही रे. इंटरकोर्स माझ्या मते मिठी मारल्यासारखं आहे. पण आत्ता टायमिंग ते जमत नाही आहे. मग आपण त्याची ट्रीटमेंट घेतोय, दोघं मिळून घेतोय, एकमेकांना सपोर्ट करून घेतोय, लपवालपवीनं घेत नाही आहे. अँड पॅरलली यू आर एक्सपिरियन्सिंग नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स. तुम्ही समोरच्याला प्लेजर देताय, ती तुम्हाला हँड जॉब, लो जॉब जे काही देते, एव्हरी टाइम मे बी इजॅक्युलेशन होईल, नाही होईल, पण कृती बंद नाहीच झाली पाहिजे. ये ऐसी बात है ना, अंडा पहले क्या मुर्गी पहले, डिजायर आएगा, अराउजल होगा, इरेक्शन होगा, फिर ही करेंगे हम, या करते करते भी हो जाएगा. त्यामुळे येस, सप्लिमेंट्स आर हेल्पफुल, घेतले पाहिजेत, पण आपल्या मर्जीनं नाही. तुम्ही डायबिटीजची गोळी खाता का स्वतःच्या मर्जीनं? बीपीची गोळी खाता का? हार्टची गोळी स्वतःच्या? तेवढं ते सेन्सिटिव्ह आहे बॉस. जस्ट बिकॉज इट इज इझिली प्रमोटेड ओव्हर द काउंटर आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स होत नाहीत, अशा हिशोबाने तर नाहीच खाल्ली गेली पाहिजे. बिकॉज यू विल नॉट नो, मग तुम्ही त्याच्या कधी अधीन व्हाल. आणि यू आर लाईक व्हॉट, म्हणजे मला डोळ्याखाली ब्लॅक झालेलं आहे, ओके, मी मेकअप करून ते लपवते, पण मी 8 तासाची झोप नाही घेत आहे. मे बी 8 तासाची झोप व्यवस्थित झाली तर माझ्या डोळ्याखालचं काळं कमी होणार असेल. ऑर देर मस्ट बी सम अदर स्किन डिसऑर्डर. हॅव आय डायग्नोस्ड इट, का मी नुसतेच क्रीमवर क्रीम लावतीये? असं नाही चालणार. सो या, सप्लिमेंट्स आर नाईस, सप्लिमेंट्स आर गुड. टेक्नॉलॉजी खूप पुढे चाललेली आहे, पण तुमच्या बुद्धीनं नाही, ऑन प्रिस्क्रिप्शन. खूप खूप महत्वाचं आहे ते, कारण इतक्या इझिली उपलब्ध असतात मेडिकल्समध्ये ह्या सगळ्या गोळ्या, औषधं, तर त्याचा गैरवापर खूप होऊ शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे मला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आणि डिलेड इजॅक्युलेशन, म्हणजे लवकर पाणी पडणं किंवा खूप उशिरा पाणी पडणं, याच्याबद्दल विचारायचं आहे. कारण अल्टिमेटली पुरुषांसाठीचा जो काही टिपिंग पॉइंट असतो तो इजॅक्युलेशन हाच आहे. तर त्याच्याच अराउंड सगळ्या गोष्टी घडतात. तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची कारणं काय आहेत, कशामुळे ते होतं, आणि डिलेड इजॅक्युलेशन म्हणजे खूप काळ लागतो आहे इजॅक्युलेट व्हायला, हेही कशामुळे होतं? परत हेच सांगेन की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन मला होतंय मॅडम, असं जर मला कोणी विचारतं, तर मी पहिला प्रश्न हाच विचारते, बिकॉज दिस इज व्हेरी केस स्पेसिफिक ना रे. मी काहीतरी जनरलाइज उत्तर द्यावं, परत ऑडियन्सने बरोबर. तेच डोक्यात ठेवावं असं मला नाही पाहिजे. बट हुएव्हर इज सिटिंग इन फ्रंट ऑफ मी काय म्हणणार, मग प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतंय म्हणजे तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल सेक्शुअली ॲक्टिव्ह कधीपासून आहात? तुम्ही ऑन युअर ओन सेक्शुअली ॲक्टिव्ह कधीपासून आहात? मग तुम्ही वल्वा ओनर म्हणजे एका स्त्रीसोबत करत होता तर ते कधीपासून करताय? इफ तुम्ही यू आर इन टू एनल सेक्स, मग तुम्ही एका एनल ओनर सोबत करताय, त्याच्यामध्ये पण यू आर अप, यू आर डाऊन, असे बरेच प्रश्न मी विचारणार. सो त्यातला मी म्हणते हिस्ट्री टेकिंग. कारण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन सिन्स यू आर डुईंग, ज्याला आम्ही म्हणतो की सिन्स बिगिनिंगच आहे, देन येस यू नीड टू नो की मग का बाबा तसं होतंय, का एखादी घटना घडली, एखादा एपिसोड घडला आणि मगच तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन व्हायला लागलं. कारण युजली मुलं कसे म्हणतात, मॅडम मॅस्टर्बेशन करताना तर ते, मी विचारते मॅस्टर्बेशन केल्यानंतर तुम्हाला छान वाटतं का, प्लेजर मिळतं का? ते म्हणतात हो मॅडम, ते व्यवस्थित झालं, मला जितका वेळ करायचं होतं मी ते करू शकलो आणि मग ते पाणी बाहेर आलं. पण जेव्हा मी तिच्यासोबत करायला जातो ते लगेच बाहेर येतं. मग इथं साधं गणित आहे ना, की प्रॉबेबली एदर यू आर ओव्हर डुईंग मॅस्टर्बेशन ऑर यू आर नॉट एट ऑल एक्वेंटेड स्टिल हिअर, का तुमचं ते ट्रान्सफॉर्मेशन फेज झालेलंच नाही आहे पूर्ण, का तुमच्या टेक्निक चुकतायत, इतके मी प्रश्न विचारणार. कारण येस, जर तुम्ही पेनिट्रेशन केलं आणि विथिन 3 मिनिट्सच्या आतच जर तुमचं पाणी बाहेर पडतंय,
इट इज अ मॅटर ऑफ कन्सर्न. त्याचे पर्याय काढता येतात. मग परत हेच असतं रे, हार्मोनल असेसमेंट करायला सांगतो, सोनोग्राफी करायला सांगतो. युजली प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये मी तर जे पाहिले ना तिथं सायकोजेनिक खूप असतं. तुमच्या मेंदूत काहीतरी अशी अशी एक एन्झायटी असते की होईल की नाही, होईल की नाही, होईल की नाही. मग ॲज आय से ना, एकदा का ते फ्लुइड तयार झालं म्हणजे तुम्ही नो एक्झिट किंवा नो रिटर्न पॉईंटला तुम्ही गेल्यानंतर जर तुम्ही टेस्टिंग करताय तर जमणार नाही ना. मी रील टाकली होती इंस्टाग्रामवर की ये वो बिस्किट के जैसा है. बिस्किट बशीमध्ये असताना कडक असतं, मग ते कपात म्हणजे गरम कॉफी किंवा चहामध्ये मी डिप केलं, मग तुम्ही म्हणणार की मॅडम हे कडक नाही राहत. तो यू शुड ऑल्सो नो कि है मुझे थोड़ा प्री मैच्योर इजैकुलेशन का इशू, मैं बाहर तो कड़क हूँ ना, मैं डिप कब करूँगा, ये तो आपके हाथ में है ना. बिकॉज वंस यू गो इन दिस वजाइना, वंस दिस स्क्वीजेस, मग इट इज व्हेरी मच चॅलेंजिंग. असं नाही की प्रत्येकाला जमत नाही, पण इट इज टू मच ऑफ चॅलेंज. तिथं जाऊन त्या पेनिसला तेवढे कमांड देणं की नको बाबा आता इजॅक्युलेशन करू. त्यापेक्षा इफ यू नो व्हेरी वेल की हो माझं खूप लवकर येतं, मग तुम्ही तुमचा पेनिस, तुम्हारा पेनिस हीरो है भाई, पिक्चर में हीरो का एंट्री कब करने का ये तुम्हारे हाथ की बात है ना. तुम पहले ही एंट्री मारेंगे और फिर बोलेंगे की पिक्चर खत्म हो गई. बिकॉज आज पण काय आहे, पुरुषाचा क्लायमॅक्स म्हणजे ऍक्ट संपला. हा मोठा गैरसमज आहे ना रे ओम. माझं काय म्हणणं आहे, चलो भाई तुमने एंट्री भी कर दी और तुम्हारा हो भी गया, ऍक्ट नाही ना संपला ओम. त्या समोरच्या पार्टनरला जर प्लेजर मिळालं नसेल, मतलब ये बात ऐसी है ना, रेस थी, रेड रिबन पे तुम पहले पहुंच गए, दूसरा पार्टनर पीछे रह गया ना, तुम आ जाओ ना पीछे, तुम आ जाओ पीछे. आणि ओम त्याला दुसरा राऊंड म्हणतात. मग त्याला तुम्ही घेऊन त्या रेसवर पोचवा आणि त्याच्यासाठी परत इरेक्टेड पेनिस नाही लागत. आणि हे अल्टरनेटिव्ह जोवर माहीत नसतात ना ओम, मग दरवेळी तुमच्या मेंदूत तेच असतं. अँड माइंड गेम ते इतकं चालतं ना ओम, मग दरवेळी ते असल्यावर हाऊ आर यू गोईंग. कारण मी जसं म्हटलं ना, सिमायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, टेस्टिस, हे असं लिक्विड तयार होतं तिथं. ते तुम्हाला बायोलॉजी माहीत पाहिजे. आणि ते इतकं लिक्विड सगळं तयार होऊन त्या युरेथ्रल ओपनिंग होऊन ते बाहेर येणार आहे. मग हे इतकं ॲनॉटॉमिकल आहे, त्याच्यावर तुमचा कंट्रोल कसा येऊ शकतो. ब्रीथ केलं, लूज केलं, यू आर होल्डिंग इट. कधी कधी पेनिसच्या शाफ्टला पण आम्ही म्हणतो की यू प्रेस इट हिअर, यू प्रेस इट हिअर. तुम्ही आत आहात तर काढा ना बाहेर, थोड़ा वेळ बाहर रहा, परत थोड़ा वेळ आत जा. इतना कंट्रोल अगर तुम करेंगे तो मुझे नहीं लगता है कि तुमको दवा गोली कुछ भी लगेगा. बट वेयर इज योर फोकस दैट मॅटर्स. इज इट कारण मी म्हणेन रे की ॲक्ट सुरू केला त्या मुलाने, थोडा वेळ आत गेला, बाहेर आला, परत कडलिंग केलं, किसिंग केलं, कुरवाळलं, परत थोडा वेळ आत गेला, बाहेर आला, परत कडलिंग केलं, किसिंग केलं, कुरवाळलं. असं असं करता येतं ना रे ओम. असं छानच असतं ना, पोझिशन्स बदलल्या. कारण तुम्हाला नीट माहीत असतं की तुमचा फायनल जो इजॅक्युलेशन आहे, बऱ्याच लोकांमध्ये एका पर्टिक्युलर पोझिशनमध्येच तो ॲक्ट होतो. म्हणजे जे फायनल इमिशन म्हणते मी. जर तुम्हाला माहीतच आहे की त्या पोझिशनमध्ये माझं इजॅक्युलेशन होणारच आहे, तर ती पर्टिक्युलर पोझिशन आपण अवॉइड करू शकतो ना. आपण ती लेंदन करू शकतो की बाकी सगळ्या पोझिशन्समध्ये नाही माझं इजॅक्युलेशन होत, पण त्या पोझिशनला गेलं की मग होतं. नाव फॉर डिलेड इजॅक्युलेशन सेम थिंग हॅपन्स. तिथे युजली डिलेड इजॅक्युलेशन्समध्ये तर चेक करावं लागतं, डायबिटीज आहे का, हायपरटेन्शन आहे का, दुसरे औषधं चालू आहेत का, मेंटल हेल्थ इलनेसचे कुठले, एन्झायटीचे, डिप्रेशनचे कुठले औषधं, सर्दी खोकल्याचं औषध चालू असेल तर नर्व्स नंब होतात. नर्व्स नंब झालेले असतील औषधांमुळे, मग तिथं अराउजलला पण वेळ होतो. आणि हे सगळे फ्लुइड्स तयार व्हायची मी जशी अनॉटॉमी सांगितली, वेगवेगळे ऑर्गन्स तयार करतात. सिमायनल वेसिकल तयार करतं, प्रोस्टेट ग्लँड तयार करतं, टेस्टिस तयार करतं, वासर डिफरन्स ते सगळे जमा होणार आहेत आणि मग ते बाहेर येणार आहे. कधी कधी जसं मी म्हटलं ना, तिसरा चेंबर लघवीचा असतो, तो चोकअप होतो. म्हणजे चोक होतो म्हणजे तर तिथून लघवी नाही येणार आहे, फक्त सिमेन बाहेर येणार आहे. काही केसेसमध्ये तर चोक ना होऊन तो उघडा राहतो, ज्याला आम्ही रेट्रोग्रेड म्हणतो. रेट्रोग्रेड म्हणजे तयार झालेलं सिमेन ब्लॅडरमध्ये उलटं जातं, त्यामुळे सिमेन बाहेरच येत नाही, ज्याला आम्ही ड्राय ऑर्गॅझम सुद्धा म्हणतो. म्हणजे माणसाला इरेक्शन फुल झालं, तो आत बाहेर बराच वेळ करत राहिला, पण इजॅक्युलेशन झालं नाही, कारण द युरेथ्रा गॉट स्लाइटली डायल, म्हणजे ते असं उघडलं, युरेथ्रल ओपनिंग, त्या वाटी जर ते सिमेन मागे गेलं. युजली हिस्ट्रीमध्ये आम्ही विचारतो सेक्स केल्यानंतरच्या लघवीचा रंग कसा होता, हाऊ मेनी पीपल ऑब्झर्व. जर सिमेन उलटं गेलं असेल ना, पोस्ट कॉयटस म्हणजे पोस्ट सेक्स, ती अशी क्लाउडी युरिन असते.
कारण मग ते ब्लॅडरमध्ये युरिनमध्ये सिमेंट मिक्स होतं. मला सांग ना, केवढ्या मेडिकल कंडिशन्स आहेत. हो. एवढा आपण डिटेलमध्ये विचार करतो का? माझं झालं नाही किंवा माझं लवकर झालं, आणि माझं लवकर झालं हे भ्रमात आपण त्या तज्ज्ञाकडे त्याच दिवशी गेलं पाहिजे. हो. सो दॅट ही कॅन एक्झामिन यू अँड टेल यू दीज आर कंडिशन्स रोम, दीज आर नॉट आजार. These are not azar. This can be primary or secondary. ओके. हे आयडेंटिफाय जर झालं की प्रायमरी येतं त्याचं कारण काय, सेकंडरी येतं त्याचं कारण काय, डायग्नोसिस झालं पाहिजे ना रे ओम. एकदा का कारण कळलं, देन यू एलिमिनेट इट अँड यू एन्जॉय इट. आणखीन एक महत्वाचा प्रश्न की जसं मेंदू महत्वाचा आहे, जसं तुमचे थॉट्स आणि तुम्ही काय विचार करताय, फोकस कुठे आहे आणि तुमची फिजिकॅलिटी, फिटनेस या सगळ्या गोष्टी जशा महत्वाच्या आहेत, तशा त्या सोडून आणखीन इतर कुठल्या गोष्टी आहेत ज्या प्लेजरला इम्पॅक्ट करतात डिरेक्टली? म्हणजे काय व्यवस्थित झोप होणं गरजेचं आहे का, आणि डाएट तुमचं महत्वाचं आहे का, असं इतर कुठले ऍस्पेक्ट्स आहेत, इतर कुठल्या गोष्टी आहेत ज्या प्लेजर सोबत तुमच्या त्याला अफेक्ट करतात? ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये उत्तर देऊ का ओम? तर राईट फ्रॉम युअर चाइल्डहूड डेज, म्हणजे मी तर म्हणेन सेक्समध्ये खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही कुठल्या वातावरणात मोठे झाला. सो फ्रॉम मी इट स्टार्ट्स फ्रॉम देअर, की जेव्हा मला सेक्सबद्दल काही माहीतच नाही आहे, तर सबकॉन्शियस इन्फॉर्मेशन मला काय काय मिळालेली आहे तिथून ते सुरू होतं. मग आईवडिलांसोबतचा संवाद, फ्रेंडसोबतचा संवाद, टीनेजरमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मी कुठला पॉर्न पाहिला, कुठल्या मित्रासोबत काय केलं. पुरुषांमध्ये पण सेक्शुअल टचची हिस्ट्री असते. कुणी मला काय टच केलं का. फॉर मी ऑल दिस मॅटर्स. कारण फक्त आधार कार्डच्या बर्थडेटच्या डेटच्या हिशोबाने तुम्ही 18चे झाला आणि तुम्ही अडल्ट झाला म्हणजे तुम्ही सेक्शुअली सेक्स करण्यासाठी लीगल तुम्हाला एक मुभा आहे. पण म्हणून शरीर तयारच आहे का असं नसतं. प्रत्येकाची बिल्ट वेगळी आहे, प्रत्येकाची हाईट वेगळी आहे, प्रत्येकाचे हार्मोन्स रिलीज होण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचे अराउजल आणि फॅन्टसीज वेगळे आहेत, प्रत्येकाचं फिटिश वेगळं आहे. मग हे डेव्हलपिंग जे एज आहे, जिथं ह्यावर कधीच बोललं जात नाही ना हो. मग तिथं आपोआप काय काय डेव्हलप झालंय तुमच्या मेंदूमध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये, दॅट मॅटर्स. नाव कट टू इफ यू आर नाव सेक्शुअली ॲक्टिव्ह. येस, व्हॉट टाईम यू गेट अप, व्हॉट टाईम यू स्लीप, तुम्ही काय जेवता, कसं जेवता, कुठे बसून जेवता, कुणासोबत जेवता. म्हणजे कारण ढेकर येते, ओके, जशी ढेकर येते खालून गॅस जाते. सिम्पल ये दो चीजें किती मॅटर करते बेडमध्ये. कारण जर ॲब्डॉमिनल डिस्टेन्शन खूप असेल आणि खूप जेवलेलं असेल, मला वरून ढेकर येते का, खालून गॅस पास होते, हे जसं मी म्हटलं ना, ऑल दिस पेल्विक एरिया इज ऑल रिलेटेड मॅन. मग ते मॅटर नाही करणार का. आणि मग तुम्ही उगीच तुमचा स्टॅमिना आणि परफॉर्मन्स आणि टायमिंगवर तुम्ही विचार करताय. पण तुम्ही हे नाही बघत आहे की 3 दिवसापासून मी नीट झोपलो होतो का, मी काय खाल्लं होतं, मी अगदी तिखट पाणीपुरी खाऊन आलो होतो. एनल ओपनिंग जी असते, तुम्ही जे जेवता, जे मोशन बाहेर निघतं, म्हणजे जी पॉटी बाहेर निघते, तिथं जी आगाग होते ती तुम्ही इग्नोर करताय का. बिकॉज दॅट अफेक्ट्स ना व्हॉट गोज इन युअर स्टमक will reflect in your body. So yes, diet matters, food matters, sleeping habit matters. तुम्ही दिवसभरात कुणाकुणासोबत कुठे कुठे गेला होता, बॉडी टेम्परेचर मॅटर्स. खूप ताप असेल, बरं नाही वाटत आहे, किंवा खूप थंडी असेल, बिकॉज ॲज आय सेड, पेनिस इज आउटसाइड द बॉडी, टेस्टीज आर आउटसाइड द बॉडी. ह्यांना तापमानाचा खूप परिणाम पडतो. समरमधला सेक्स वेगळा असतो, विंटरमधला सेक्स वेगळा असतो. त्या तापमानाचं तुम्ही किती अवेअरनेस ठेवता. सो या तुमची बिलीफ सिस्टीम, मी दरवेळी म्हणते सेक्स इज अ लॉट अबाउट बिलीफ सिस्टीम. तुम्ही काय बिलीव्ह करता मॅटर्स. सो दॅट इज अबाउट द मेंटल थिंग. तुम्हाला काय सांगून मोठं केलं गेलं मॅटर्स. मॅस्टुर्बेशनवर तर एवढा आपण अख्खा पॉडकास्ट केला पाहिजे. मॅस्टुर्बेशन चांगलं की वाईट. मग मॅडम मला खूपच सवय लागली, मग मला जमेल की नाही. मला तोच खरं तर प्रश्न विचारायचा. काही मिसकन्सेप्शन्स आपण डिस्कस करू शकलो तर मग काय असू शकतील मेन्स प्लेजरच्या. म्हणजे जसं मॅस्टुर्बेशन चांगलं आहे का वाईट आहे, मग त्याने तुमचा स्टॅमिना अफेक्ट होतो आणि मग ते रोज नाही केलं पाहिजे, मग मॅस्टुर्बेशनचंच ॲडिक्शन लागतं पासून, याच्याबद्दल असे काही मिसकन्सेप्शन्स आपण डिस्कस करू शकलो तर. मॅस्टुर्बेशन तर हा टॉपिक इतका विवादाचा आहे ना भारतात. कारण त्याच्यावर काही बोलायचं तर रिलिजियस पॉईंट ऑफ व्ह्यू, पर्सनल बिलीफ्स, ह्याच्यावरनं मी तर नाही बोलत. मी मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बोलते. हे पेनिस आहे, हे माझ्या हातात आहे किंवा लेडीच्या वजायनामध्ये आहे किंवा एखाद्याच्या एनलमध्ये तुम्ही कुठल्या तरी ओपनिंगमध्ये घालताय. पण हे माझं पेनिस,
माझी कन्सेंट स्वतःला, माझी इच्छा, माझा अराउजल आणि एका सभ्य आणि सेन स्पेसवर सेन्शुअली म्हणजे बिंग अवेअर ऑफ वॉट आय एम डुईंग, हे जर करत असाल तर हे माझा अवयव आहे ना. ह्या अवयवासोबत मी काय करायचं काय नाही करायचं हे मी ठरवणार. पहिली गोष्ट, मेडिकली वेदर यू आर डुईंग इट keeping it in your hand or whether you are doing with a vulva owner, जोवर there is a consent, जोवर there is a communication, जोवर there is a lubrication, जोवर there is a comfort and safety, we have absolutely no objection. म्हणजे मॅस्टुर्बेशन केल्याने केस गळतील, मॅस्टुर्बेशन केल्याने पिंपल्स येतील, मॅस्टुर्बेशन केल्याने वीक होतील, हे कसं सिद्ध होतं मला नाही कळत. हां, तुम्ही त्या क्रियेला अधीन झालाय, म्हणजे आता मी आज मॅस्टुर्बेट केलंय, आता मला पुढच्या मॅस्टुर्बेशनपर्यंत दुसरं जगातलं कुठलं काम नाही सुधरत आहे, मला हेच वाटतं की आता मी कधी करू. बॉस, यू आर इन टू ॲडिक्शन. देन आता समजा हा एक पॉडकास्ट केला, यू मस्ट हॅव स्केड्यूल युअर नेक्स्ट पॉडकास्ट. ह्या पॉडकास्टपासून नेक्स्ट पॉडकास्टमध्ये भरपूर कामं करणार आहेस ना तू. सो आय एम मॅस्टुर्बेटिंग ऑन माय ओन, आय गेट माय प्लेजर. जे मुलं सिंगल आहेत, जे सेक्शुअली ॲक्टिव्ह नाही आहेत, किंवा जे लग्न झालेलं आहे, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये, मग त्या माणसाने करायचं काय मला सांग ना. सो दे विल ना. मग ते नॉक्चर्नल इमिशन ज्याला मी म्हणतो की रात्रीतनंच पाणी गळतं, मग ते कसं थांबवायचं, मग त्याची खूप लाज वाटते. दॅट इज अ नॅचरल फिनॉमिना. मी परत सांगेन, इमिशन, इमल्शन, सेमायनल फ्लुइड तयार होणं, आपोआप रात्रीतनं तुम्ही झोपताना ते बाहेर पडणं, हे तुम्ही नाही रोखू शकत. बिकॉज एदर यू आर नॉट सेक्शुअली ॲक्टिव्ह ॲट ऑल, किंवा तुमचं खूप सप्रेशन चालू आहे, तुम्हाला खूप करावं असं वाटतं पण करताच येत नाही, मग ते रात्रीतनं पाणी गळणार आहे, किंवा तुम्ही तुमच्या हाताने करणार आहे, किंवा तुम्ही एखाद्या सेक्शुअल पार्टनरसोबत करणार आहे. सेक्स ही कृती नैसर्गिक कृती आहे हो. आपल्या इच्छेनुसार आपल्याला जितका वेळ पाहिजे ते आपण करू शकतो, फक्त त्या कृतीच्या अधीन नाही झालं पाहिजे. ती कृती अशी आहे ना, तुम्हाला माणसापासून राक्षस कधी करेल ह्याचा भान ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये थिन लाईन आहे. आणि तुम्ही माणसासारखे राहून माणसाच्या इच्छेप्रमाणे माणसाच्या बिईंग अ ह्युमन जर करत असाल, इट इज ब्युटिफुल थिंग, वन शुड डू इट. आणि काय मिथ, साईज, स्टॅमिना, त्याच्यावर तर बोललोच बॉस. बड़ा है, छोटा है, कैसा है, मैटर करता है, नहीं मैटर ऐसा नहीं करता है, बट उसकी वजह पता होना चाहिए. यू शुड नो वाई. फीमेल के लिए सुख देने के लिए आपको जाके बड़ा करने का ज़रूरत है नहीं. अगर वो औरत आपके साइज को ललकार रही है, तर एक तर अशा बाईसोबतच असणं रॉंग आहे ना, जी तुम्हाला तुमच्या मर्दानगीला चॅलेंज करते की भाई तुम्हाला इतका छोटा आहे, हे एवढं लहान असलं की काही होणार नाही. सो शी इज अन ॲब्सोल्यूट इलिटरेट वुमन. ती नॉन एज्युकेटेड वुमन आहे. मग एका नॉन एज्युकेटेड बाईसाठी तुम्ही आपलं सगळं अवयव दावावर लावलं नाही पाहिजे. तज्ज्ञाला भेटलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की हाऊ कॅन द केमिस्ट्री बी बिल्ट. सो या, दॅट्स हाऊ इट इज. येस, मला आणखीन एक अगदी छोटा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे ज्या गोष्टी ज्या प्लेजर सोबत इम्पॅक्ट करतात, तर ते म्हणजे त्यामध्ये एक अल्कोहोल किती जास्त इम्पॅक्ट करतं, किंवा खूप जणांना अल्कोहोल, सिगरेट कन्झम्पशन यांची रेग्युलर सवय असते. काहींना दारू पिऊन सेक्स करण्याची सवय असते. त्यांना असं वाटतं की त्याच्यामुळे जास्त प्लेजर मिळेल. तर या गोष्टी कशा पॉझिटिव्हली निगेटिव्हली इम्पॅक्ट करतात? प्लेजर वाईज पण बोलेन आणि मेडिकली पण बोलेन. खोकल्याचं औषध आपण घेतो, खोकल्याच्या औषधात पण अल्कोहोल असतो, पण खोकल्याचा औषधाचा डोस डॉक्टर डिसाईड करतो. हां, अनेस्थेशिया देताना पण अल्कोहोल असतंच, कारण तुम्ही भूल घेता. पण ह्या औषधांचा प्रयोग अल्कोहोल ॲज अ मेडिसिन घेतला जातो. ओके, नाव व्हेन इट कम्स टू प्लेजर, हे परत लक्षात ठेवलं पाहिजे. विथ पेनिस देर इज लॉट अमाऊंट ऑफ, मी सारखं न्यूरोजेनिक, सायकोजेनिक आणि वॅस्क्युलोजेनिक शब्द का वापरते, कारण तिथे रक्तपुरवठा आणि नर्व सप्लायचा पुरवठा जातो. तुम्ही किती प्रमाणात अल्कोहोल घेतलंय दॅट रिअली मॅटर्स. कारण तुम्ही एक्सेसिव्ह अल्कोहोल घेतलं असेल तर नमनेस येणार आहे ना, मग ते नर्व्स थंड पडणार आहेत, मग तुम्हाला इरेक्शनला प्रॉब्लेम होणार आहे. पण तुम्हाला 30 ml अल्कोहोल घेऊन अराउजल येत आहे आणि मग तुम्हाला ते इरेक्शन येत आहे, हे जर तुमचं गणित असेल आणि ह्या गणिताच्या बेसवर अगर आप सेक्स कर रहे हो, देन यू आर फॉलिंग इन टू अ मेस. कारण मग मेंदूसाठी हेच होतं की दरवेळी मला तेवढा पेग पाहिजे. तो पेग मतलब एक नशा करने के लिए आपको दूसरा नशा लग रहा है ना. यहाँ मुझे ऑब्जेक्शन रहता है. नशा इज अ चॉइस. एक बारी करा, 2 बारी करा, बट वो नशा किए बगैर मैं अगर ये नहीं कर सकता हूँ, देन यू आर इन अ एरिया ऑफ क्वेश्चन मार्क. क्योंकि
सेक्स ही अशी कृती आहे ना ओम, ती मेरा कंट्रोल होण्याची, माझं कंट्रोल असलं पाहिजे. का मेंदूने दिलेलं आहे, फॅन्टसाइज करू शकतो आपण. वी कॅन अराउज आवर बॉडी ऑन आवर ओन, आणि ती एबिलिटी माझ्या मते फक्त ह्युमन बॉडीला आहे. आणि मग तो तुम्ही पॉवर नाही वापरायचा. तो पॉवर न वापरता 30 ml लेके अराउजल इझी हो जाता है इवन फॉर फीमेल्स. कारण 30 ml घ्या, 60 ml घ्या, मग काही डोक्यात माझ्या मेंदूत विचार नाही आहेत आणि मग होऊन जातं ॲक्ट. वन्स इन अ ब्लू मून गुड मॅन, बट इफ यू आर गेटिंग यूज टू इट, कारण फ्युचरमध्ये मग इरेक्टल डिस्फंक्शन, डिलेड इजॅक्युलेशन ह्या असे प्रॉब्लेम्स होतात, कारण ते घेतल्याशिवाय ते होत नाही. मग बायको म्हणते त्यांच्या तोंडाला वास येतो मॅडम, मग त्या वासाने मला अराउजल होत नाही आणि मी समोर असताना त्यांना दारू लागतेच का? मग हा प्रश्न व्हॅलिड आहे ना रे, हा प्रश्न व्हॅलिड आहे. ॲज अ सेलिब्रेशन वन्स इन अ ब्लू मून यू आर डुईंग इट इज ओके, बट रेग्युलर कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल, स्मोकिंग, जसं मी ते चेंबर्स तुला म्हटले, कारण त्या चेंबर्समध्ये तू विचार करते असं सॉफ्ट टिश्यूसारखं पोरस ती पेनिसची टिश्यू आहे. सो इफ आय डू अ कट सेक्शन, इथं वरती 2 चेंबर्स असतात आणि ते चेंबर्स भरावे लागतात तेवढा रक्त पुरवठ्याने. मग तुम्ही अधीन झाला अल्कोहोलला, स्मोकिंगला, तर फक्त इथलेच नाही ना, अख्खा माझ्या नर्वस सिस्टीमला ते एफेक्ट करणार आहे. माझ्या लंग्समध्ये ते जातं, निकोटीन जाऊन बसणार आहे, ते टार जमा होणार आहे. म्हणजे तुमचं ब्रिदिंग इफेक्ट झालं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन इफेक्ट झालं, तुमचं नर्व सप्लाय इफेक्ट झालं. इव्हेंच्युअली बाय द टाईम यू 40-50 मध्येच मग तुम्ही अँड्रोपॉजची तयारी ठेवायची आणि इरेक्शनला नंतर त्रास होतो. त्यामुळे उस नशे को इस नशे में नहीं मिक्स करना चाहिए. दॅट वुड बी माय क्लिअर ॲडवाइस. येस. ऑलमोस्ट शेवटाकडे आलोय आपण. तर अगदी शेवटचा प्रश्न की मेन प्लेजर बद्दल आपण बोलतो आहे. तर आज तुझं मन भरत नाही, आज मन प्रश्नावर भरत प्रश्न नाही. आहे, आज प्रत्येक वेळी खूप प्रश्न शेवटचा आहेत प्रश्न कारण. आहे. तर अगदी शेवटचं क्लोजिंग स्टेटमेंट म्हणून, म्हणजे कारण आपण पुरुषांच्या प्लेजरकडे कायम फक्त एक पेनिट्रेटिव्ह ऍक्ट आणि ती त्यांची ड्युटी आणि त्यांनी करण्याचं काम याच पद्धतीनं पुरुष स्त्री दोन्हीही किंवा समाज म्हणूनच त्यांच्या त्या गोष्टीकडे बघतो आणि पुरुषांना हे सगळं माहीत असतं, ह्या अझम्पशन मध्येच सगळ्या गोष्टी आपण करत राहतो. तर अशा पॉइंटला आपण पुरुषांना सुद्धा, बायकांना सुद्धा आणि सोसायटीला सुद्धा तुम्ही काय सांगू इच्छिता अबाउट मेन्स प्लेजर? बायकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगू का? ॲब्सोल्युटली. कारण ठेवू आपण, म्हणजे मला असं वाटतं तो प्रोव्हायडर आहे ना, त्याला प्रोव्हायडर म्हणूनच दर्जा देऊ. का तो दर्जा काढून घ्यायचा? लेट अस बी रिसिव्हर इन द बेड. पण देणारा खूप मनसोक्त द्यायला तयार आहे. घेणारा म्हणजे स्त्रियांनी मी म्हणेन, आम्ही तशी सेफ स्पेस बनवावी रे ओम, की तो देणारा मुक्तपणे ते देईल. दरवेळी एवढंच द्यायला पाहिजे, असंच द्यायला पाहिजे, असंच नाही द्यायला पाहिजे, असं न करता त्याला ती जर मोकळीक दिली ना, माझ्या मते पुरुषांना फोर प्ले, ॲक्च्युअल ॲक्ट ऑफ प्ले, आफ्टर प्ले हे सगळं भरपूर करता येतं. असं नसतं की पुरुषाला येत नाही, त्यांना आवडतं ते सगळं करायला. असं होतच नाही की त्यांना ते नाही आवडत. पण आम्ही स्त्रियांनी घेण्याची जी इंटेन्सिटी आहे ना, घेण्याची जी एक इंटेंट असते ना, त्यामध्ये बदल आणला पाहिजे. त्यामध्ये बदल आणला पाहिजे की मी काहीतरी माझ्यात बदलणार आहे. इट इज नॉट अबाउट हिम. कारण हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपण ज्या लिंगाबद्दल बोलतोय ते सगळ्यात सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे. त्याचा मान ठेवला पाहिजे, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे, त्याला कुरवाळलं पाहिजे. ते कधी ओके होतं तर कधी ओके नव्हतं. त्याला तेवढी त्या ऑर्गनला सेफ स्पेस दिली पाहिजे आणि दोघांनी मिळून दिली पाहिजे. बिकॉज येस, इट इज आउटसाइड द बॉडी, दॅट्स द ओनली ऑर्गन ओम जे शरीराच्या बाहेर येणार आहे. मग देवानी पण तर काय विचार करून त्याला शरीराच्या बाहेर ठेवलं असेल, कारण त्याला तेवढी शरीराची ऊबसुद्धा नाही टॉलरेट होणार आहे. मग आपण तेवढा मान, तेवढा आदर, तेवढा सन्मान दिला पाहिजे. इंटरकोर्ससारखं सुंदर बॉडी लँग्वेज काहीच नाही. दो जिस्म जब इतने पास रहते ते हृदयाची धडकन इतकी फील होते ना, आणि त्या पुरुषाला ती स्त्री ही मेरी बंदी है टाईप जेव्हा वाटतं आणि ते मिठी मारतं आणि ती मिठीमध्ये त्यांनी जशी मिठी मारली तेवढ्याच इंटेन्सिटीनं ती मिठी रिव्हर्समध्ये द्यावी. आणि एवढं सोपं प्रेम असतं. सो वी कॅन मेक लव्ह सिम्पल अँड देन फोकस ऑन अदर ॲक्टिव्हिटीज. एवढं जर करता आलं, आणि ह्याला कुठलं रे इतकं सायन्स लागतो हो, म्हणजे हे इतकं अवघड आहे. बेडमध्ये ती मिठी स्वीकारणं, बेडमध्ये त्याला त्या पोझिशन्समध्ये आपल्या शरीरावर, एका पुरुषाचं जे वेट आहे ना माझ्या मते स्त्रीसाठी, इफ दॅट मॅन इज पुटिंग दॅट बॉडी वेट ऑन माय वेट, त्यापेक्षा सेन्शुअल आणि अराउजिंग
फॅक्टर काहीच नसतं. त्यांनाही अप्रिशिएट केलं पाहिजे. त्यांच्या एका बॉडी वर तुम्ही कमेंट करा. दाढी कशी आहे? केस कसे आहेत? कसं वाटलं? सेक्स करताना कसं वाटलं? सेक्स केल्यानंतर कसं वाटलं? एका स्त्रीनं तिथं तोंड उघडून बोललं पाहिजे, की "हो, मागच्या वेळी तू हे केलं मला खूप छान वाटलं. यंदा हे केलंस मला खूप छान वाटलं." बॉयज लव्ह टू लिसन दॅट कॉम्प्लिमेंट्स. आय गेस इट्स हाय टाईम मेन नीड्स कॉम्प्लिमेंट. आणि पुरुषांनी पण ते कॉम्प्लिमेंट्स खूप छान ग्रेसफुली घ्यावे. वन गुड कॉम्प्लिमेंट ओम पोस्ट सेक्स. पुढचा सेक्स त्या कॉम्प्लिमेंटपासून सुरू होतो. दॅट कॉम्प्लिमेंट बिकम्स अन अराउजल पॉईंट फॉर युअर नेक्स्ट सेक्स. आणि कॉम्प्लिमेंट द्यायला पेनिस को हड्डी नहीं है तो जुबान को भी हड्डी नहीं है ना. तो आप मन मुख्य कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे पुरुषाला. पुरुषासारखं सुंदर एका स्त्रीच्या आयुष्यात काहीच नाही ना. आणि काहीतरी एक सुंदर पुरुष माझ्या आयुष्यात आहे, तो माझ्यावर प्रेम करतो, तो त्याचा अवयव माझ्या शरीराच्या आत देतोय, हे केवढं सुंदर आहे. हे खूप सुंदर आहे. आणि करत राहावं, कॉम्प्लिमेंट करत राहावं, प्रेम करत राहावं. त्याला प्रेमाची भाषा म्हणूनच घ्यावं, त्याच्यात व्हरायटी आणावं. अँड जस्ट मेक इट सिम्पल. येस, थँक्यू सो मच. म्हणजे खरं तर इतका अंडररेटेड विषय, इतका आज खरं तर आपण खूपच ॲनाटॉमी डिस्कस केली, आज खूप क्लिष्ट गोष्टी डिस्कस केल्या आणि तितक्या उघडपणानं डिस्कस केल्या, कुठेही वल्गर हा कॉन्व्हर्सेशन न करता. तर खूप खूप थँक्यू तुमचे, की मराठीमध्ये आपल्याला असा संवाद करता येतो, जे आपलं खुसफुसचं उद्दिष्ट पण आहे, की जे आपण खुसफुसत राहण्याचे विषय आहे, जे आपण कुजबुजत राहतो, जे उघडपणे बोलत नाही, ते आपल्याला यूट्यूबवरती सगळ्या लोकांसमोर आणता येतात. मला वाटतं याच्यात इतकं काही सुंदर असू शकत नाही. आणि त्याचा मान राखत तुम्ही जे इतकं सुंदर ते बांधलं, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. आणि त्याच्यामध्ये तू खूप मोठं क्रेडिट घेतलं पाहिजे ओम. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी विचार करते जाऊन पॉडकास्ट करू, बट द स्पेस यू प्रोव्हाइड ओम. तू जितका ग्रेसफुली तो प्रश्न विचारतो, तू जितका ग्रेसफुली ते मांडतो, मग ही पण तर सेफ स्पेस तू क्रिएट केली ना. आणि तू अभ्यास करून बसतो रे ओम. चेष्टा नाही आहे ना. इवन आय एम अ फिमेल मेन सिटिंग इन फ्रंट ऑफ यू, बट त्या पद्धतीनं तू विचारतोस ना ओम, म्हणजे जे पॉईंट्स विचार करून नाही आलेले असतात ते सुद्धा असे बाहेर पडतात. सो ह्यूज क्रेडिट. थँक्यू सो मच. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त मोठं क्रेडिट हे ऑडियन्सचं आहे, कारण त्यांनी आपल्याला स्पेस उपलब्ध करून दिली, जिथे आपण आपल्याला महत्त्वाचे वाटणारे सोसायटीतले विषय, आपल्या बॉडीज विषयीचे विषय ओपन प्लॅटफॉर्मवरती डिस्कस करण्याचं मला वाटतं ही जी लोक मुभा देतात, मला वाटतं त्यात खूप मोठं कौतुक मराठी माणसांचं करायला पाहिजे. कारण मला नाही वाटत इतर भाषांमध्ये सुद्धा इतके ओपन डिस्कशन्स कुठल्याही पॉडकास्टवरती आणि होत तू असतील. तुझे युट्यूबचे कमेंट्स वाच ओम. मला असं छान वाटतं. मी रात्री झोपण्याआधी आपल्या प्रत्येक पॉडकास्टची कमेंट वाचते, की एवढ्या ग्रेसफुली लोक मन मोकळं करतात आणि लोक फुल शेवटपर्यंत बघतात. मॅन, इट्स अमेझिंग. म्हणजे आपल्या मराठी माणसाला जर असं एज्युकेशन दिलं तर तो घ्यायला तयार बसलाय ना. हे किती छान आहे ना. या क्रेडिट टू अमुक तमुक अँड द एंटायर टीम. सगळ्यांचं एकत्र मिळून असलेलं क्रेडिट आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. आपला या संपूर्ण एपिसोडचा हेतू हा आपण जे न डिस्कस करणारे विषय आहे, जे आपण कुठेतरी कोपऱ्यात ढकलून देतो, त्याबद्दलची चर्चा घडवून आणणं आणि ते विषय समजून घेणं हा आहे. इथे कुठेही वल्गॅरिटी, इथे कुठेही काही इल इंटेन्शन्स अजिबात अपेक्षित नाही आहेत. आणि तुम्ही तितक्या स्पोर्टिंगली हे सगळं कॉन्व्हर्सेशन घेतात आणि प्रत्येक वेळेस याच्यावरचा फीडबॅक शेअर करता, यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. लो बसावा.